तुला जर मला फसवायचं असेल ना, तर मी तुझ्यावर विश्वास ठेवू किंवा न ठेवू, हो, तू तू कसंही फसवणार. कसंही फसवणार आहेस. फसवशील. हो. ह्याचाच अर्थ मी तुझ्यावर विश्वास ठेवणं आणि न ठेवणं आणि तू मला फसवणं आणि न फसवणं ह्याच्यामध्ये लॉजिकल कनेक्ट काहीही काहीच नाही. नाही. कित्येक वेळेला असं घडतं की समोरची व्यक्ती मग शी और ही स्टार्ट्स ब्लॅकमेलिंग यू किंवा काहीतरी वेगळ्या अँगलने घ्यायला सुरुवात करतात किंवा एखादं मानगुटीरच बसतं की तुझ्या बायकोला सोडच आता आणि माझ्याबरोबरच ये. म्हणजे ते वेगळं भलतं होऊन हो, बसतात. म्हणजे हो. तुम्ही जाता करायला एक, पण हो. होतं वेगळंच. म्हणजे त्या स्त्रीचं असेल, बायकोचं असेल, तर तिने आयुष्यभर त्या पश्चात्तापाच्या भावनेने जगावं हम्म, हम्म. अशी अपेक्षा असते. हम्म. आणि नवऱ्याचं असेल तर तिने मोठ्या मनाने त्याला क्षमा करावी. किंवा मग त्याची जर आणि- का आपण ही चूक सारखी सारखी बोलून दाखवली तर मग बास ना, आता किती वेळा तेच किती तेच वेळा उघडत तेच बसणार तेच आहे. बोलणार. आपण बाय डिझाईन मोनोगॅमस नाहीच आहोत. मल्टिपल को बॉन्डिंग साठीच आपलं डिझाईन आहे. दॅट इज व्हॉट वी हॅव बीन ॲज अ स्पिशीज. हम्म. पण मग मुद्दा परत असाच आहे की इतर सगळ्या बाबतीत नियम घातलेत ना, मग याही बाबतीत नियम पाळूया ना. भूक लागली म्हणून आपण नाही ना उकिरड्यावरचं अन्न खात. तहान लागली म्हणून गटारातलं पाणी पित नाही ना. की व्हॉट ब्रिंग्स टू पीपल टुगेदर रेअरली कीप्स देम टुगेदर. इफ यू वॉन्ट टू बी टुगेदर यू हॅव टू फाइंड आउट. Yeah. मग ते तुम्ही कांदेपोह्याच्या मार्गाने जा किंवा लव्ह स्टोरी तुमची असो. When you get married, you are going to build a life story together. हम्म. It's no more a love story. हम्म. It's a life story. हॅलो, नमस्कार. खुसफुसच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे. खरं तर खूप थँक्यू तुम्ही खुसफुसला जो काय ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स देताय. आम्हाला फार फार छान वाटतंय. म्हणजे ज्यावेळेस खुसफुस सुरू केलं होतं, ज्यावेळेस हे अनकम्फर्टेबल विषय डिस्कस करायला सुरुवात केली होती, तोपर्यंत तेव्हा आम्हाला अंदाज नव्हता की हे खरं तर चालणार आहे का. आपण अगदी काहीतरी अनकम्फर्टेबल विषय घेऊन जे कुणीच बोलत नाही आहे अशा विषयांवर चर्चा करतोय. पण तरी तुमचा जो रिस्पॉन्स आहे तो खूप खूप ओव्हरवेल्मिंग आहे. तर त्यासाठी थँक्यू. जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अमुक तमुकला सबस्क्राईब करा आणि इतर प्लॅटफॉर्म्सवर कुठेही ऐकताय तर फॉलो करायला विसरू नका. खुसफुस मध्ये तुम्हाला बऱ्यापैकी माहीत असेल तर आपण अशा विषयांवर गप्पा मारतो, कॉन्व्हर्सेशन्स करतो जे फार आपण उघडपणे बाहेर बोलत नाही. तर असे काही विषय आपण डिस्कस करण्याचा खुसफुसमध्ये प्रयत्न करतो. तर आजचा विषय आहे विवाहबाह्य संबंध. तर आपल्यासोबत आहेत डॉक्टर शिरीषा साठे. शिरीषा मॅमना तुम्ही ओळखता, त्यांची वेगळी ओळख सांगून देण्याची गरज नाही. तर वेलकम शिरीषा मॅम. शिरीषा मॅम सिनियर सायकोलॉजिस्ट आहेत आणि आमच्या मेंटर आहेत. त्याच्याच सोबत आहेत ॲडव्होकेट शाहीन शिंदे. Hello. त्या गेली 19-20 वर्ष फॅमिली कोर्टात प्रॅक्टिस करतात. Yes. त्या मुस्कानसोबत काम करत होत्या आणि या विषयातला बराच अभ्यास आहे त्यांचा आणि काम आहे. तर दोघींनाही वेलकम. थँक्यू Thank you so much. थँक्यू. सुरू करतानाच म्हणजे खरं तर ना खूप गेली काही दिवस आमच्या डोक्यात हा विषय होता की चीटिंग किंवा अडल्ट्री म्हणजे हा विषय घ्यावा. तर आता स्पेसिफिकली विवाहबाह्य संबंध आपण यासाठी घेतले कारण त्याला काहीतरी खरं तर कायद्याच्या चौकटीत आपण त्याला बघतो. तर कारण चीटिंग म्हटलं तर हे अगदीच एथिकल आणि या गोष्टींवरती त्याचा बेस असलेलं रिलेशनशिप आहे जे फक्त तुमच्या विश्वासावरती चालतं आणि प्रेमावरती चालतं. पण ज्यावेळेस लग्नामध्ये काय म्हणूयात वेगळे एक्सप्लोरेशन्स केले जातात आणि वेगळे नातेसंबंध काय म्हणूयात प्रस्थापित केले जातात, ते काहीतरीच कायद्याच्या चौकटीच्या आड येतं. तर त्याच्यामुळे आपण सायकोलॉजिकली पण काय पद्धतीनं ते रिलेशनशिप्सकडे पाहिलं जातं हे आणि कायद्याच्या चौकटीत ते कुठे बसतं या अप्रोचने आज आपण कॉन्व्हर्सेशन करणार आहोत. तर मला खरं तर इथूनच सुरुवात करायला आवडेल की अडल्ट्री म्हणजे काय, म्हणजे तुम्ही ते एक छोटं म्हणजे अगदी थोडक्यात डिफाईन करू शकलात तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत हे कॉन्ट्रीब्यूट करणारे. ॲडल्ट्री डिफाईन करण्यापेक्षा मी असं म्हणेन की ऑपरेशनली व्हॉट डज इट मीन. तर साध्या शब्दांमध्ये इट इज ॲक्ट ऑफ ट्रान्सग्रेशन. म्हणजे काहीतरी एक मर्यादा आखलेली आहे, आखून दिलेली आहे किंवा तुमची तुम्ही मानलेली आहे आणि ती आखून दिलेली रेषा किंवा मर्यादा तुमची तुम्ही पार करता. याच्यामध्ये मग ती समाजाने दिली आहे आखून, तुमच्या इंटरनलाइज्ड व्हॅल्यू सिस्टीमनुसार आहे, तुम्हीच ते घातलेलं कुंपण आहे, हा भाग नाही. परंतु ती ओलांडणे हा त्यातला मुद्दा आहे. आणि विवाह बाह्य असं जेव्हा तू म्हणतोस ना,
तेव्हा मला असं वाटतं की ज्या वेळेला विवाह म्हणून एका जागेला कुंपण घातलं, तेव्हा त्या कुंपणाची बाहेरची जागा ही आपोआप विवाह बाह्य अशी झाली. त्यामुळे ॲडल्ट्री इज ॲज ओल्ड ॲज मॅरेज. ती काही नंतर ह्या प्रॅक्टिसेस सुरू झाल्या असं नाही. कुंपण घातल्यानंतर कुंपणाच्या आतलं आणि कुंपणाच्या बाहेरचं ह्या 2 गोष्टी तेव्हाच डिफाईन झाल्या. बरोबर. त्यामुळे हा काही आत्ताचा प्रश्न आहे असं नाही. फक्त त्याच्या विषयीच्या सगळ्या संकल्पना, त्याचं समाजातलं स्थान, त्याच्यामध्ये मग स्त्री पुरुष असे अनेक मुद्दे मधल्या काळामध्ये आले आणि आता पुन्हा त्याचं नव्याने त्याचे सगळे विचारही येत आहेत. त्या संदर्भात काय केलं पाहिजे किंवा त्याने काय आत्ता विस्कळीत होतंय ह्या सुद्धा अनेक गोष्टी आहेत. पण एक नक्की की ज्या दिवशी विवाह नावाची संस्था अस्तित्वात आली त्याच दिवशी विवाह बाह्य नावाचं काहीतरी अस्तित्वात आलं. हे इंटरेस्टिंग आहे. मला शाहीन मॅम याचंही उत्तर द्या आणि मला पुढे हे गेल्यानंतर मला हे विचारायचं आहे की आता तुम्ही कोर्टात काम करता, फॅमिली कोर्टात, तर किती जास्त केसेस ज्या आहेत म्हणजे डिवोर्ससाठी येणाऱ्या केसेस आहेत त्यातलं किती प्रमाण हे विवाहबाह्य संबंध आहेत म्हणून येतात आणि ॲक्च्युअल केसेस घडतात? ओके. ॲक्च्युली पहिले मी तुम्हाला थोडंसं लीगल डेफिनेशन, मॅमनी तर शी गेव द व्हेरी परफेक्ट आन्सर फॉर दॅट. बट जस्ट टू ॲड टू दॅट की अंडर सेक्शन IPCच्या 497 आपण डील करतो अडल्ट्रीशी. आणि अडल्ट्री 2018 पर्यंत वॉज क्रिमिनल ऑफेन्स की बाबा लग्नाच्या बाहेर तुम्ही जर का कुठल्या पण अडल्ट्री आणि बायगमीमध्ये 2 डिफरंट गोष्टी आहेत. अडल्ट्री मीन्स की तुम्ही एखादं लग्न झालेला पुरुष आहे तो दुसऱ्या लग्न झालेल्या स्त्री सोबत फिजिकल इंटरकोर्स असणं किंवा तसं रिलेशनशिप असणं इज अडल्ट्री. म्हणजे विदाऊट द परमिशन ऑफ दॅट वुमन्स हजबंड. आता अर्थात या गोष्टीसाठी कुठला नवरा परमिशन देणार नाही, बट देन काही गोष्टी म्हणजे प्रत्येक गोष्टीला अपवाद हा आहेच आपल्याकडे. बट दिस इज द ॲक्च्युअल डेफिनेशन ऑफ अडल्ट्री. आणि जेव्हा एक बायको म्हणजे हिंदू कायद्याप्रमाणे एक लग्न झालेली बायको हयात असताना दुसरं लग्न करणं इज बायगमी. सो दीज आर 2 डिफरंट थिंग्स. लग्न न करता एखाद्या दुसऱ्या स्त्री सोबत संबंध ठेवणं जी स्वतः ऑलरेडी विवाहित आहे, दॅट कम्स अंडर अडल्ट्री. आणि ते डिक्रिमिनलाइज करण्यात आलं मागे जस्ट बिकॉज एक केसमध्ये अशी त्याच्यावरती आर्ग्युमेंट झाली की देन ते कॉन्स्टिट्यूशनच्या सेक्शन 14-15ला कुठेतरी भेद करतं की जिथे आपण इक्वॅलिटी आणि फ्रीडमच्या गोष्टी करतो तिथे मग मला माझं स्वातंत्र्य आहे की नाही. म्हणजे तो प्रश्न येतो की मला नाही माझ्या बायकोसोबत आता माझं जमत आहे अँड आय वॉन्ट टू गो, मी आहे झालं. रिझन कॅन बी एनिथिंग, वेदर यू गॉट फिजिकली अट्रॅक्टेड टू समबडी और तुम्हाला घरातनं सॅटिस्फॅक्शन मिळत नाहीये किंवा तुमचं खरंच जेन्युअनली कोणावर तरी प्रेम बसलंय की जी तुमची बायको नाही आहे दुसऱ्या कोणाची तरी आहे. सो रिझन्स कॅन बी एन नंबर ऑफ रिझन्स आर देअर. आपण कुठेही एका स्पेसिफिक ह्याच्यात बोलू नाही शकत. तर हे झालं थोडक्यात मध्ये व्हॉट ॲक्च्युली अडल्ट्री मीन्स. आणि दुसरा प्रश्न जो तुमचा होता, आय थिंक सो यू आस्क्ड अबाउट द डिवोर्स. तर त्याच्यामध्ये पण कसं होतं की आता ह्याच्यात पण 2 भाग आहेत. एक तर काही ठिकाणी खरोखरच अडल्ट्रीमध्ये असतो एखादा नवरा आणि ते बायकोला समहाव कळतं आणि मग ती त्याचं ग्राउंड घेते. तर पहिले आता डिक्रिमिनलाइज झाल्यामुळे आता इट कॅनॉट बी अ क्रिमिनल ऑफेन्स. इट्स नॉट अ क्रिमिनल ऑफेन्स बट इट कॅन बी अ रिझन टू आस्क फॉर डिवोर्स. म्हणजे डिवोर्स फाईल करण्याकरता तुम्हाला एक रिझन की बाबा हा मला सोडून दुसऱ्या स्त्रीसोबत ह्याचे संबंध यांनी प्रस्थापित केलेत, मला आता ह्याच्यासोबत नाही राहायचं, आय वॉन्ट टू गेट सेपरेटेड. सो दिस कॅन बी अ वन रिझन फॉर आस्किंग फॉर डिवोर्स. तर तसं एक आहे. आणि ह्याचं प्रमाण म्हणाल तर आता आहे बऱ्यापैकी. म्हणजे काही ठिकाणी असं पण नाही, आपण असं नाही म्हणता येणार की प्रत्येक वेळेला दर डिवोर्सच्या मॅटरमध्ये अडल्ट्रीज हे रिझन आहे. देर आर सो मेनी रिझन्स, बट दिस इज वन ऑफ द रिझन ऑल्सो. आणि काही वेळेला काही केसेसमध्ये आम्ही असं पण बघतो की असं काही नसतं, पण जस्ट बिकॉज यु नो टू हॅरॅस द हजबंड बायका असं स्टँड पण घेतात कधी कधी की ह्याचा अफेअरच आहे, अमुक स्त्रीबरोबर चाललंय, ऑल्दो दे डू नॉट, दे फेल इन प्रूव्हिंग इट इन फ्रंट ऑफ द कोर्ट. म्हणजे एव्हिडन्स तसं देणं किंवा तसे प्रूफ देणं कोर्टात ते जमत नाही बऱ्याच वेळेला. फक्त बोलायचं आणि जीभ उचलायची आणि बोलून मोकळं व्हायचं असे ॲलिगेशन्स करणारे पण काही मॅटर आम्ही बघतो की ज्याच्यामध्ये पुरुषाची काही खरंच चूक नसते, पण
they are dragged into all these things. हम्म. So many other things are there. So it is definitely affecting. बरोबर. आणि डिवोर्सचे प्रमाणही त्याच्यामुळे तसे तर प्रमाण तर खूपच वाढलेले आहेत. हम्म, हम्म. आणि स्पेसिफिकली इट इज बिटवीन द एज ग्रुप ऑफ 25 to 35 जास्त आहे. वेरिन काही कारण असू शकतं, म्हणजे मॅच्युरिटी लेवलचं कारण असू शकतो, किंवा आपण म्हणतो की स्त्री आता खूप लिबरल झाली आहे, शिकली आहे, ॲग्रीड. पण त्याच्यासोबत कुठेतरी टॉलरन्स कमी झाला आहे, ॲडजस्ट करायची जी मानसिकता होती आपली, किंवा जी आणि ॲडजस्टमेंट कम्स इन एव्हरी रिलेशनशिप. आपण असं नाही म्हणू शकत की फक्त नवरा बायकोमध्ये ॲडजस्टमेंट पाहिजे. हम्म, बरोबर ॲडजस्टमेंट कॅन बी विथ एनीबडी, विथ ऑल रिलेशनशिप वी हॅव टू ॲडजस्ट. राईट, राईट, तर ती जी एक कन्सेप्ट आहे ती पण कुठेतरी फेड होत चालली आहे. Right. सो मेनी थिंग्स आर देअर. राईट. मला मॅम तुम्हालाच विचारायचं आहे की तुम्ही कारण गेल्या खूप वर्षांपासून केसेस घेता आणि खूप मुलं मुली तुमच्याकडे येतात, तर तुम्ही असं स्वतः पर्सनली ऑब्झर्व केलंय का की गेल्या काही काळात याचं प्रमाण वाढलंय का? एकतर ती गोष्ट, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय बेसिसवरती, म्हणजे काय कारणं असतात? कारण हे ज्यावेळेस तुम्ही लग्न करता त्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीला, समोरच्या तुमच्या जोडीदाराला आयुष्यभरासाठी आपण एकत्र राहू आणि त्या बंधनात राहू अशी वचनं देता आणि कमिट करता तुम्ही. असं काय, म्हणजे असे काय काय कारणं असू शकतात ज्याच्यामुळे आउटसाइड द रिलेशनशिप लोक गोष्टी एक्सप्लोर करतात? याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत ओंकार. मला असं वाटतंय की ॲडल्टरी विषयी बोलताना ना थोडंसं मागे पण जायला लागेल इतिहासात. अगदी फार फार पूर्वी असं नाही, कोणी एकेकाळी असं नाही, परंतु अगदी 1-2 पिढ्यापर्यंत सुद्धा जरी मागे गेलं तर गंमत अशी होती की लग्न ही कल्पना, मॅरेज ही कल्पना ड्युटी बाउंड होती खूप. हं. त्याच्यामध्ये ऑब्लिगेशन्स होती, ड्युटी बाउंड होती, सिक्युरिटी ही त्याच्यातनं, आणि स्टॅबिलिटी ही काही कल्पना होती, आणि पुढच्या पिढीला जन्म देणं बरोबर. हा एक सरळ सोट त्या लग्नामधनं अपेक्षित अशी गोष्ट होती. परंतु म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हा जो भाग आहे ना, म्हणजे लव्ह, रोमॅन्स, पॅशन, ह्या गोष्टी लग्नामध्ये अपेक्षितच नव्हत्या. म्हणजे लिटरेचर सुद्धा तू 50-1 वर्ष मागचं अगदी साध्या कथा कादंबऱ्या बघितल्यास तरी रोमॅन्स, पॅशन, लव्ह हे सगळं एक्स्ट्रा मॅरिटलमध्येच होतं. लग्नामध्ये ह्याचा फारसा अंतर्भावच नव्हता. आणि मग आता त्याच्यामध्ये इतक्या अपेक्षा, म्हणजे मी कायम म्हणते की अनप्रेसिडेंटेड अशा त्याच्यातनं अपेक्षा वाढलेल्या आहेत की लव्ह पाहिजे, पॅशन पाहिजे, रोमान्स पाहिजे, स्टॅबिलिटी पाहिजे, सिक्युरिटी पाहिजे, इमोशनल सपोर्ट पाहिजे, इंटलेक्च्युअल कॉम्पॅटिबिलिटी पाहिजे, मला कॉन्फिडंट पण पाहिजे, ह्युमर पण पाहिजे, नॉव्हेल्टी पण पाहिजे. आता हे सगळं एका नात्यातून. आर यू सिरियस? मग बाकीची जी नाती आहेत त्याचं काय स्थान? बरं, पूर्वापार चालत आलेलं जे त्या लग्नाच्या नात्यातनं आहे ते पण पाहिजे आहे. हे जे सगळे गोंधळ झालेत ना, इथे ते ह्युमनली इम्पॉसिबल झालंय की कुठल्याच 2 व्यक्तींमध्ये असं सगळंच असेल, या शक्यताच कमी झाल्यात. कमी झाल्यात म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की ते ह्युमनली इम्पॉसिबल आहेत. आणि इथे मला असं वाटतं की हा विचार न केल्यामुळे की खरंच हे सगळं असं असायला पाहिजे आहे का. दुसरा भाग मला असा वाटतो की अगदी अलीकडच्या पिढीपर्यंत पण, किंबहुना माझ्या पिढीपर्यंत पण, गेटिंग मॅरिड वॉज इनफ ऑफ अ रिझन टू स्टे मॅरिड. लग्न झालंय आता, एवढं ते टिकवायला पुरेसं होतं. मग त्याच्यातल्या अपेक्षा होत्या का, नव्हत्या का, होत्या, पूर्ण झाल्या का, नाही झाल्या का, पण त्याच्याविषयी लगेच मला काहीतरी पर्याय शोधायचे आहेत आणि ह्या अपेक्षा पूर्ण होत नसतील तर, असा मुद्दाच नव्हता. आणि त्याला एक ॲडजस्टमेंट असं एक खूप गोंडस नाव दिलं गेलं, जे दुर्दैवाने बहुतेक वेळेला स्त्रीच्या वाट्याला आलं. म्हणजे तिने मन मारून जगणं, स्वतःला प्राधान्य न देणं, स्वतःला दुय्यम ठरवणं, आणि मग त्याला कधी नशीब, कधी पदरी पडलं, पवित्र झालं, इथपासनं काहीही त्यातलं असं ते होत गेलं. त्यामुळे झालं लग्न की टिकलं.
इतकं ते होत होतं. कसं टिकत होतं, त्या लग्नाचा दर्जा काय, त्या नात्याचा दर्जा काय, हा मुळात प्रश्नच उपस्थित होत नव्हता. पण आता असं झालं आहे, की मी म्हटलं तसं, की ह्या अपेक्षा खूप कमालीच्या वाढल्या आहेत. कधी नव्हे इतक्या वाढल्या आहेत. त्या सगळ्या स्तरावरती वाढल्या आहेत. बरोबर. दुसरा भाग, असं कुठलंही बिलीफ आता इन प्लेस नाहीये, की झालंय ना लग्न मग आता टिकवायचंय ते. असं बिलीफ नाहीये. तिसरा भाग जो आहे तो जो डिपेंडन्सी मॉडेलचा होता, की स्त्रिया या बहुतांशी स्थैर्य किंवा फिनान्शियल सिक्युरिटी ह्या सगळ्यासाठी त्या अ, लग्नाच्या नात्यावरती ते सगळं अवलंबून होतं. त्यामुळे त्या डिपेंडन्सी मॉडेलमुळे सुद्धा ती लग्न चालत होती. म्हणजे त्याचं अगदी टोकाचं वाक्य म्हणजे रधो कर्वेंनी जेव्हा असं म्हटलं, की लग्न हे अनेक बायकांच्या उपजीविकेचं साधन आहे. तेव्हा समाजाला ते खूप बापरे. खटकलं होतं आणि खूप त्याच्याविषयी पण ते रिॲक्शन आत्ताही आली डायजेस्ट होती. करणं फार अवघड आहे अवघड लोकांना. आहे. पण एक त्यातला फॅक्ट होता, की ते डिपेंडन्सी म्हणजे उपजीविकेचं साधन आहे हा मुद्दा आपण त्यातला सगळा कडवटपणा बाजूला ठेवला, तरी त्याच्यामध्ये एक डिपेंडन्सी होती. बरोबर. त्यामुळे जे आहे ते नात्यात आपलं म्हणून स्वीकारायचं, ही एक तिसरी त्यातली बाजू होती. आणि चौथं, ह्या सगळ्यासाठी ॲक्सेसेबल असं काहीच नव्हतं. आणि ते ज्या मंडळींना ॲक्सेसेबल होतं त्यातही पुरुष अधिक होते. बरोबर. आणि त्यात सुद्धा समाजामध्ये इधर खूप वरच्या स्तरामधले आर्थिकदृष्ट्या किंवा सोशो इकॉनॉमिकली वरच्या किंवा सोशो इकॉनॉमिकली अत्यंत खालच्या स्तरात. बाकी मधल्या पुरुषांना सुद्धा फारसं काही अवेलेबल ॲक्सेसेबल सुद्धा नव्हतं. म्हणजे मनात आलं तरी सुद्धा तसं नव्हतं. आता त्याच्यामध्ये अजून एक जो बदल झाला आहे ना, तो म्हणजे ज्याला आपण आता खूप इंडिव्हिज्युअलिस्टिक किंवा कन्झ्युमरिस्टिक जे आपला सगळा अप्रोच झाला आहे, त्याच्यातनं प्रत्येकाच्या मनामध्ये 2 गोष्टी आता. एक तर मी म्हटलं तसं, की एवढ्या अपेक्षा ह्या सगळ्या नात्यातून, ह्या एका नात्यातनं निर्माण झाल्या आहेत. खंडीभर अपेक्षा लिटरली. आणि दुसऱ्या बाजूला एक सेन्स ऑफ एन्टायटलमेंट निर्माण झालाय, की ह्या अपेक्षा आणि यातनं मिळणारा आनंद पूर्ण होणं, आय एम एन्टायटल्ड टू दॅट. आणि तो होत नसेल तर पर्याय शोधणं याच्यात काही गैर नाही आहे. हा जो सेन्स ऑफ एन्टायटलमेंट आहे ना, की मला हे सगळं नात्यातनं अपेक्षित आहे आणि ते जे अपेक्षित आहे ते मला मिळालंच पाहिजे आणि ते मिळत नसेल तर मला ते शोधायचा हक्क आहे, ते मिळवायचा हक्क आहे. ही जी एक मनातनं आय हे डिझर्व्ह निर्माण बेटर. झाली. आय डिझर्व्ह बेटर. म्हणजे पूर्वी डिव्होर्सेस व्हायचे, त्याच्यामध्ये पीपल यूज टू गेट डिव्होर्स बिकॉज दे वर अनहॅपी इन द दे यूज टू बी अनहॅपी इन द म्हणजे रिलेशनशिप. बेसिक रिझन तेव्हा ते असायचं ते असायचं. की मी खुश पण नाहीये हां, लग्नात, त्यामुळे पण I'm getting आता separated. पीपल डिव्होर्स बिकॉज दे वॉन्ट टू बी हॅपी. आणि मुख्य मी म्हटलं तसं, की हे मला मिळालंच पाहिजे, हा माझा अधिकार आहे. आणि हे मी जे म्हणते ना, की तुम्हाला हवं असलेलं आनंद, अपेक्षा ज्या काही असतील त्या पूर्ण तुमच्यात झाल्याच पाहिजेत आणि तो तुमचा हक्क आहे. हे सगळं बरंचसं कन्झ्युमर मार्केटने डोक्यात घातलेलं हे आहे. आणि मग त्यातनं तो सेन्स ऑफ एन्टायटलमेंट निर्माण झाला आहे. आणि मग त्याच्यातनं हे पर्याय शोधण्याची जी काही हे आहे, भूमिका आहे ती सुरू झाली. त्यामुळे प्रत्यक्षात म्हणजे मनात असणं आणि ते प्रत्यक्षात उतरणं एवढाच फरक. म्हणजे मी असं अजिबात म्हणणार नाही की ह्याच्या पूर्वीच्या पिढ्यांमध्ये किंवा ह्याच्या पूर्वी हल्ली वाढलंय का, तर हल्ली प्रत्यक्षात त्या चॉईसेसमध्ये येताना ते दिसतं आहे, त्याविषयी बोललं जात आहे. आणि त्याचा दुसरा भाग मी म्हटलं तसं, की आता अवेलेबिलिटी आणि ॲक्सेसिबिलिटी, म्हणजे इतके सोशल प्लॅटफॉर्म्स आहेत की जिथे स्त्रिया पुरुष सगळे एकत्र येत आहेत, बोलतायत. अगदी म्हणजे टू द एक्सटेंट की आपल्या समाजाला स्त्री आणि पुरुषांच्या फिजिकल प्रॉक्झिमिटीची पण एवढी कधी सवय नव्हती. तिथे ही पण निर्माण व्हायला लागली आहे. त्यामुळे
विचाराच्या पातळीवरती आपण खूप काही बदललो आहोत आणि खूप आपण आता अगदी ढासळायला लागलो आहोत आणि रसातळाला जायला लागलो आहोत वगैरे, असं नाही. काहीही झालेलं नाही. पण हे घडतंय हे मात्र खरं. आणि अजून एक फक्त मला महत्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये की कुठे घडतं, तू मगाशी जे हं. फॅक्टर्स म्हणलास ना, त्यातले अनेक फॅक्टर आपण पुढे चर्चेत येतील तसे बोलूच. परंतु 2 व्यक्ती जेव्हा एकमेकांच्या बरोबरच्या नात्यात असतात, तर त्यातल्या एका व्यक्तीला, म्हणजे एक व्यक्ती इज स्केअर्ड ऑफ लूजिंग द अदर पर्सन. हं. ओके. ती व्यक्ती सहसा एक्स्ट्रा मॅरिटल कुठलंही नातं शोधायच्या भानगडीत पडत नाही. ओके. अनदर पर्सन हू स्केअर्ड ऑफ लूजिंग हिमसेल्फ और हरसेल्फ व्हेरी इंटरेस्टिंग. या. is the one who normally gets starts searching for a relationship because I'm scared of losing my own self. या. त्यामुळे so all I'm saying is की हा जो फरक पडतो ना, की scared of losing the other person and scared of losing myself, हो, हो, तिथे या वागण्यामध्ये फरक पडतो. हो. पण गंमत अशी होते आत्ताच्या घडीला, की ज्याच्या जी व्यक्ती जोडीदारांपैकी हे चॉईस घेते, त्याच्या दुसऱ्या पार्टनरची व्हॅल्यू सिस्टीम थेट 50 वर्ष रिव्हर्स गिअरमध्ये जाते. अचानक तो सगळा नैतिकतेचा आणि एथिक्सचा आणि व्हॅल्यूजचा प्रश्न निर्माण होतो. आणि कायद्याने ते आता डिक्रिमिनलाइज केलं असलं तरी सुद्धा समाजाने अजून नाही. त्याला डिक्रिमिनलाइज नाही केलं. केलेलं नाही नाही. अजूनही त्याच्याकडे क्राईम म्हणूनच बघितलं जातं समाजाच्या दृष्टीने. हं. आणि तसंच त्याला लेबलही दिलं जातं. हं, हं. ह्या गोष्टी ज्या आहेत त्यामुळे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर किंवा चीटिंग ह्या गोष्टी इतक्या सरळसोट की कोण करतं आणि कोण करत नाही आणि कशामुळे होतं आणि कशामुळे नाही, हे इतकं साधं नाही आहे. हं, हं. त्यामुळे तितक्या कॉम्प्लेक्सिटीने ते समजून घेण्याची गरज आहे. हं, हं. ह्या सगळ्याचा विचार केला पाहिजे की व्हॉट इज गोइंग टू होल्ड अस टुगेदर. व्हेरी इंटरेस्टिंग. आणि मॅम, तुम्हाला जसं मॅम म्हणाल्या की सेल्फ म्हणजे मी हरवतीये किंवा मी कुठेतरी हरवतोय, ही जी फिलिंग आहे ना, ती व्हॉट आय फील इज की सपोज आता नवरा बायको आपण असं म्हणतो की जोडपं बनवतानाच देवाने दोघांना ऑपोजिट बनवले, म्हणजे ऑपोजिट सेक्स तर असतंच, पण स्वभावाने सुद्धा. आणि जे असं आपण म्हणतो की एक नेगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह पोल ओनली गेट्स अट्रॅक्टेड, त्या हिशोबाने जो आपण जर का तो असा बेसिक प्रिन्सिपल धरला, तर आता समजा असं असतं कधी कधी की नवरा समजा खूप एक्स्ट्रोवर्ट आहे, त्याला खूप हसणं बोलणं मिक्स होणं आणि खूप इंटरॅक्ट करणं आवडतं, वेअर इन द बायको इज टोटल ऑपोजिट, की हं, तिला हं, हं. शांत बसणं, ती सबमिसिव्ह आहे, जास्त न बोलणं असं. तर मग तेव्हा ही स्टार्ट सर्चिंग फॉर अ प्रॉपर लाईफ पार्टनर इन हर, की हं. ही का माझ्यासारखी माझ्यासोबत इतकी गमती जमती नाही करू शकत आहे किंवा मोकळेपणे नाही बोल, किंवा इट कॅन बी वाईस वर्सा, हो. की कुठेतरी बायको एकदम एक्स्ट्रोवर्ट असते, खूप गंमत करणं मस्ती करणं तिला आवडत असतं, फिरणं आवडत असतं, दिलखुलासपणे जगणं आवडतं, जिथे नवरा एकदम ऑपोजिट असतो. आणि देन शी स्टार्ट सर्चिंग की अरे मला जे हवं होतं ते ह्याच्यामध्ये मला सापडत नाही, किंवा त्याला वाटतं की हिच्यामध्ये ते नाहीये जे मला हवं आहे. हं, अँड हं. देन ते स्टार्ट सर्चिंग फॉर. आणि असं पण आपण म्हणू नाही शकत की डायरेक्टली दे गो अँड जम्प टू सम रिलेशनशिप अँड देन दॅट इज राईट. कन्वर्टेड इन टू अडल्टरी. बट असं पण होतं की कुठेतरी वर्क प्लेसमध्ये त्याला त्याच्या मॅच करणारी स्वभावाला कुणीतरी भेटते, हं. आणि मग ते स्टार्ट इंटरॅक्टिंग विथ इच अदर. मग ते सुरुवात मैत्रिणी होते, ओळखणी होते, मग कॉमन आवडीनिवडी असतात, मग तो अरे वा मला हे आवडतं, तुला आवडतं का फिरायला, मग ते कुठेतरी एकत्र जाणं. आणि नंतर हळूहळू म्हणजे सगळ्याच केसेसमध्ये असं होतं असं मी बिलकुल म्हणणार नाही, हो. पण कुठेतरी मग असं होतं की देन दे स्टार्ट गोईंग बियॉन्ड व्हॉट एव्हर दे हॅव स्टार्टेड विथ. हं, हं. आणि मग ते होतं की हां, मग ते नकळतपणे ते फिजिकली पण एकमेकांकडे ओढले जातात, आणि मग ते अमाउंट्स टू अडल्टरी. हं. पण तेव्हाही म्हणजे प्रत्येकाचा दृष्टिकोन अगदी बायकोला किंवा नवऱ्याला फसवणंच असं आहे असं पण होत नाही. खूप महत्वाचं म्हणून आहे. खूप सारे त्याला पैलू आहेत आणि खूप सारे आपण म्हणता येईल की कंगोर आहेत त्याला खूप सारे. सो प्रत्येकाची फॅक्ट वेगळी असते, प्रत्येकाची बॅकग्राऊंड वेगळी असते. यू कॅनॉट प्लेस एव्हरी वन इन अ कॉमन, म्हणजे एकाच पलड्यात आपल्याला सगळ्यांना ठेवता नाही नाही. येणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे खूप रिझन्स असू शकतात, प्रत्येकाकडे आपली कारण असतात. किंवा काही काही लोक असे पण असतात की
जस्ट फॉर द सेक ऑफ करायचं म्हणून मला हो. ठीक आहे. म्हणजे त्यांना असं ठीक आहे ना, व्हॉट्स द बिग डील, असं असा एक ॲटिट्यूड असतो काही जणांचा, की ठीक आहे मला ती आवडली किंवा मला तो आवडला म्हणून मी केले, आणि मी काय फक्त एकदाच त्याच्यासोबत गेली, एकदाच आय हॅव स्लेप्ट विथ हिम, ठीक आहे ना. पण मी का तुला सोडून गेले का, किंवा मी तुला सोडून गेलो का, मी लग्न मोडलं का? हो. म्हणजे इतके म्हणजे कूल मी ॲटिट्यूड, जबाबदाऱ्या हां टाळल्या असं, का? हां एक्झॅक्टली. तुला कुठे कमी पडलंय का? म्हणजे अशा ॲटिट्यूडवाले पण लोक आहेत. हो. वी कॅनॉट डिनाय ऑल दिस. देर आर, जसं मी म्हटलं की खूप सारे पैलू आहेत त्याला. सो आपण एक कॉमन साच्यामध्ये कोणालाही या बाबतीत बसवू नाही शकत. बरोबर. अगदी. मला नाही, हे आता तुम्ही म्हणलात तसं की ते काही अंशी डेफिसिट मॉडेलच आहे हां, की किंवा इथे काही वेळेला त्याला खूप साऱ्या गोष्टी पण कारणीभूत असतात. म्हणजे कधी-कधी असं पण, म्हणजे माझ्या कारकिर्दीमध्ये मी असे बरेच डिव्होर्स केसेस बघितले, की जिथे असंही असतं की बायको खूप डॉमिनेटिंग आहे. म्हणजे माझ्याकडे एक मॅटर होतं की खूप डॉमिनेटिंग, प्रत्येक गोष्टीत तू असंच केलं, हेच करायला पाहिजे, असं करूच नको. तर म्हणजे कुठेतरी त्याचा जीव गुदमरायला लागतो, की बास माझं स्वतःचं काही अस्तित्व आहे की नाही. अँड देन ही स्टार्ट्स लुकिंग आउटसाइड. सो अशी पण एक अगदी. भूमिका असते. म्हणजे काही गोष्टी काही नात्यात असतील आणि काही नसतील, नसतील. बरोबर आहे. असा जो तो त्या नात्याचा एक परीघ होता ना, हम्म. म्हणजे ज्याला आपण नात्या पलीकडचं शहाणपण असं म्हणतो ना, ते मला असं वाटतं की कुठेतरी अ, हरवायला लागलं आहे. हम्म. आणि मग म्हटलं तसं की सगळंच मग मला जे हवं ते म्हणजे मागच्याही मी एका एपिसोडमध्ये म्हटलं होतं की आय शुड गेट व्हॉट आय वॉन्ट वेन आय वॉन्ट द वे आय वॉन्ट. राईट. इफ नॉट, दॅट्स द मोस्ट हॉरिबल थिंग इन द वर्ल्ड. आय कॅनॉट स्टँड इट. And that makes the other person a worthless person, or this relationship a worthless relationship at all. हो, हा म्हणजे काही जो लोक खूपच रिजिड असतात. आपले अगदी. स्वतःच्या कन्सेप्टला घेऊन ते इतकं साचेबद्ध असतात, की दे जस्ट डोंट वॉन्ट टू गो आउट ऑफ इट. Correct. म्हणजे मला नाही करायचं ॲडजस्ट. आता म्हणजे आय डोंट वॉन्ट टू क्रिटिसाइज एनी पर्टिक्युलर सेक्टर ऑल्सो. पण आपण जे बघतो आता की वर्क कल्चर जसं झालेलं आहे टेक्नॉलॉजीमध्ये, ह्याच्यामध्ये, तर तिथे काय होतं की बायका पण इक्वली कमवतात. इक्वल पॅकेज असतो, 1,00,000, 1,50,000, 2,00,000 महिना पगार असतो. सो तिथे पण त्यांना एक एक यायला लागतं की वाय शुड आय ॲडजस्ट, मी का करू? मी फायनान्शियली इंडिपेंडंट आहे. मी ह्याच्यापेक्षा काही काही वेळेला मी जास्त कमवते, मला पाहिजे ते मी मिळवू शकते. मग मी ह्याच्यावरतीच का, म्हणजे वाय शुड आय ओनली फोकस ऑन माय हजबंड, और वाय शुड आय फोकस ओनली ऑन माय पार्टनर. तो ही पण एक, म्हणजे आपण ह्याला म्हणजे कसं डिफाईन करूया, कधी कधी मला प्रश्न पडतो की ह्याला आपण खरंच मॉडर्नायझेशन म्हणूया, का ह्याला लिबरलायझेशन म्हणूया, का ह्याला आपलं भारतीय संस्कृतीला कुठेतरी मागे नेणारा किंवा कुठेतरी हरवत जाणारा एक हे म्हणूया. आय मीन समटाईम्स आय बिकम स्पीचलेस की काय बोलायचं ह्याला. मला असं वाटतंय की ओव्हरऑलच पितृसत्ताक पद्धतीच्या हां. संदर्भात ज्या वेळेला विचार केला जातो, तेव्हा बायकांबरोबर जेवढं काम झालंय ना, की कारण त्या मुळात पितृसत्तेच्या विक्टीम म्हणूनच कायम बघितल्या गेल्या. बरोबर. आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर जे अगदी सगळ्या चळवळींमध्ये स्त्री चळवळीपासनं जी सुरुवात झाली, तिथून बायकांबरोबर जेवढं काम झालंय, तेवढं काम पुरुषांबरोबर किंवा मला झालेलंच नाहीये. कधी कधी मला म्हणजे असं वाटायला लागतं पुरुषांकडे की फक्त त्यांना पितृसत्तेमुळे फक्त प्रिव्हिलेजेस मिळतात, असंच बघितलं गेलंय. आणि त्या अर्थाने पुरुषांबरोबर काम झालेलं नाहीये. बरोबर. म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटलमध्ये पण ओंकार, मला एक मुद्दा नेहमी असा वाटतो की कोणाचंही असो, ऍडजस्ट त्या स्त्रीने करावं हीच अपेक्षा असते. बरोबर आहे. म्हणजे त्या स्त्रीचं असेल, बायकोचं असेल, तर तिने आयुष्यभर त्या पश्चात्तापाच्या भावनेने जगावं, अशी अपेक्षा असते. आणि नवऱ्याचं असेल तर तिने मोठ्या मनाने त्याला क्षमा करावी. किंवा मग त्याची जर आणि का आपण ही चूक सारखी सारखी बोलून दाखवली, तर मग बास ना, आता किती वेळा तेच किती तेच वेळा उघडत तेच बसणार तेच आहे. बोलणार आहे. म्हणजे झालं गेलं, म्हणजे हिने मात्र सॉरी म्हणलो ना, आयुष्यभर माफी मागितली. स्वतःला ती हां. चूक आठवण करून द्यायची आणि पश्चात्तापाच्या भावनेने जगायचं. आणि नवऱ्याच्या विषयी मात्र तिने बोलायचंही नाही, संतापायचंही नाही, काही रिॲक्टही नाही करायचं. आणि शेवटी तिने ऍडजस्ट करण्यावरच आता हे कुटुंब कसं टिकणार आहे. म्हणजे टिकवायची थोडक्यात जबाबदारी फक्त एकटी स्त्रीचीच आहे की काय? कधी कधी असाही प्रश्न असा पडतो. जो तिच्यावरती ढकललं जातं, इथे मी म्हटलं ना की पुरुषांबरोबर ह्या अर्थाने कामच झालेलं नाहीये. बरोबर. कारण त्यांच्याबरोबर काम करायची गरज आहे असं ते झालं नाही. आणि कधी जोपर्यंत वाटलीच नाही. पुरुषांमध्ये ही मानसिकता बदलत नाही ना, तोपर्यंत
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर मुळे निर्माण होणारे जे प्रश्न आहेत ना, त्याचं स्वरूप बदलणार नाही. हे जे मुद्दे त्याच्यातनं येतात ना, ते मला असं वाटतंय की त्याविषयी आता तरुण मुलामुलींनी आणि विशेषतः मुलग्यांनी वेगळा, म्हणजे हा थोडासा आपण हो डायव्हर्ट हो झालो, हो पण मला असं वाटतंय की लग्न ही जर आपण मूळ संकल्पना अशी जर गृहीत धरत असलो आणि म्हणून विवाह बाह्य, हम्म, तर मग त्याच्याविषयीचं आता रिडिफाईन करण्याची गरज आहे. बरोबर आहे. म्हणजे मी नेहमी म्हणते की पुण्यातले काही वाडे असे आहेत ना की जे आता डागडुजीच्या पलीकडे गेलेत. हम्म. ते आता पाडणे आणि त्याच्या जागी नवीन दुसरं भक्कम उभं करणे ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय पर्याय नाहीये. नाही. म्हणजे इथून पुढची कुठलीही लग्न ही एक्सटेन्शन ऑफ द पास्ट म्हणून चालणार नाहीत. व्हेरी 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 हे इम्पॉर्टंट. नक्की नाहीये. हो कारण हो ह्या सगळ्या व्हल्नरेबिलिटीज ज्या आहेत ना, त्या व्हल्नरेबिलिटीज आणि स्टॅबिलिटी, हम्म, म्हणजे इंटिमसी मला जर कोणाबरोबर म्हणजे जवळचं नातं मला प्रस्थापित करायचं असेल, तर त्याच्यामधल्या रिस्क. सो एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर इज मोर अबाउट द रिस्क. या म्हणून मी नेहमी असं म्हणते की कुठल्याही क्लोज इंटिमेट रिलेशनशिपमध्ये जर जायचं असेल तर यू नीड टू हॅव अ करेज टू बी व्हल्नरेबल, की हो मी दुखावली जाणार आहे, हे होऊ शकणार आहे. हम्म. ह्या सगळ्या शक्यता गृहीत धरा की हे सगळं होऊ शकतं. पण मग द विजडम ऑर द स्ट्रेंथ दॅट वी नीड टू गॅदर इज की आपण कसं त्याच्यावरती काम करणार आहोत. हम्म, म्हणजे हम्म, कुठल्याही ह्या लग्नाच्या नात्यामध्ये ना हार्मनी डिसहार्मनी रिपेअर अशी ती सायकल असते. हम्म. आणि ट्रस्ट हा जो मुद्दा आहे ना, हा त्या रिपेअर कसं होतं तिथून तो तयार होतो. तयार व्हायला लागतो. हम्म, हम्म, तो ट्रस्ट असतोच आणि असलाच पाहिजे असं नाही आहे. इट ग्रोज ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. हम्म, हम्म. आणि तिथे मी म्हटलं तसं की ती हार्मनी असते, ती डिसहार्मनीमध्ये होते बिकॉज यू टू आर डिफरंट इंडिव्हिज्युअल्स. आणि बरोबर. ज्या टप्प्यावर हल्ली लग्न होतात तिथे एकमेकांच्या संगतीने मोठं होणं आणि व्यक्तिमत्व फॉर्म होणं असा मुद्दाच नाहीये. तुम्ही ऑलरेडी तुमचं व्यक्तिमत्व तयार झालेलं असतं हम्म, आणि देन यू गेट इन टू अ रिलेशनशिप. तर त्यामुळे ती डिसहार्मनी मोठ्या प्रमाणावरती असणार आहे. हम्म, हम्म. पण हाऊ डू यू रिपेअर दॅट? राईट. इथून तो ट्रस्टचा मुद्दा येतो. आपल्याकडे अजूनही मी जे पुन्हा पुन्हा म्हणते ना की प्लेइंग द न्यू गेम विथ ओल्ड रूल बुक, ते इथे होतं की मी आता लग्न केलंय, सो मी विश्वास टाकलाय त्याच्यावरती. आय ट्रस्टेड हिम. तर ट्रस्टेड हिम म्हणजे विश्वास मी टाकायचा आणि आता जबाबदारी त्याची, की त्याने ट्रस्टवर्दी वागत राहायचं. इट डझंट हॅपन दॅट वे. हम्म, पण आणि मग एक म्हणायचं की असं काही झालं की नाव आय हॅव ट्रस्ट इश्यूज. हा तर हम्म. शब्द इतके वेळा मी माझ्या सेशनमध्ये ऐकते की आय हॅव ट्रस्ट इश्यूज. पण याचा अर्थ आधी ट्रस्ट हा मुद्दा नक्की कळलाय का काय येते. हो, ट्रस्टचा अर्थ मी आता सोपवलं. मी म्हटलं की आय ट्रस्ट यू, आता तुझी जबाबदारी. हम्म, तसं नाही ना. मी ट्रस्ट करते म्हणजे काय करते, तर तो माझा चॉईस आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी असं नेहमी म्हणते की तुला जर मला फसवायचं असेल ना, तर मी तुझ्यावर विश्वास ठेवो किंवा न ठेवो, हो, तू तू कसंही फसवणार कसंही फसवणार आहेस. फसवशील. हो ह्याचाच अर्थ मी तुझ्यावर विश्वास ठेवणं आणि न ठेवणं आणि तू मला फसवणं आणि न फसवणं ह्याच्यामध्ये लॉजिकल कनेक्ट काहीही काहीच नाही. नाही. हम्म. हे मुळात आधी विश्वास नात्यातला असं जेव्हा म्हणतो तेव्हा लक्षात घेऊया आपण. म्हणजे अगदी माझ्याकडे अगदी परवा आलेलं एक मॅटर होतं. दे हॅड कम फॉर कन्सल्टेशन. अजून ते पुढे गेलं नाही. म्हणजे आय हॅव आस्क्ड देम टू वेट फॉर 8 to 10 days. तर त्याच्यात काय झालं माहिती का, की एका मुलानी लग्न केलं. 1.5 वर्ष झालं लग्नाला, एक मुलगा झाला. जस्ट 12-13 दिवस झाले. आणि लग्नाच्या अगोदर जो साखरपुड्याचा कार्यक्रम झाला, साखरपुडा झाल्यानंतर बिटवीन साखरपुडा अँड मॅरेज त्या मुलीनी त्या मुलाला सांगितलं की माझं एका मुलाबरोबर अफेअर होतं, बट नाऊ आय एम नॉट विथ हिम एनी मोर. हम्म, तर हे मला फक्त तुला सांगायचं होतं. आता आपण इतर वेळेला काय सांगतो की लग्न ठरवताना जर का तुमचं काही असेल तर यू बी ट्रान्सपरंट विथ युअर पार्टनर. हम्म. तर पण इट वर्क्स ऑन बोथ द साईड्स. कधी कधी ते चांगलं पण होतं आणि कधी कधी त्याच्यातनं उलटं पण काहीतरी होतं. हां, हम्म, सो ती बोलून गेली त्याला. ठीक आहे, हा म्हटला की मी ॲक्सेप्ट करतो, मला काही अडचण नाही आहे, पण एकच अट आहे की तू आता परत त्याच्यापाशी जाणार नाही आहेस ना. शी हॅज सेड येस. मग तसं त्याने MOU केलं ॲक्च्युअल.
बापरे. एमओयू केलं. हो, ते नोटराईज केलं. ही शोड मी अरे ही देवा. शोड मी द नोटराईज. ओके, 1 पेजचं नोटराईज होतं आणि 100 रुपीज स्टॅम्प पेपर, की की त्याच्यात काय लिहिलेलं होतं की माझं आधी एका अमुक मुलासोबत अफेअर होतं, बट नाऊ दॅट आय हॅव स्टॉप्ड एनिथिंग विथ हिम, आणि मी या लग्न करायला आणि ह्यांनी मला त्या हिशोबाने ॲक्सेप्ट केले, आणि त्यांनी असं लिहिलं की हो मला ही सगळी गोष्ट माहिती आहे, बट आय एम टेकिंग यू ॲज माय वाईफ. तर असं ठरवून मग त्यांनी लग्न केलं. आणि का त्याच्या मागचं कारण असं की दोन्हीकडच्या पत्रिका वाटून झाल्या होत्या. ओ माय गावामध्ये गॉड. नवऱ्याकडच्या वडिलांचं ह्याचं सगळं खूप प्रतिष्ठित व्यक्ती होती. म्हणजे गाव छोटंसं, पण त्यांचं नाव आणि सगळीकडे बोल. मग ती जी बदनामी होईल, हे होईल. आणि मुलीच्या आईवडिलांनी मुलासमोर अक्षरशः हात जोडले की बाबा आमच्या मुलीला पदरात घे, नाहीतर आम्ही जीव देऊ, गॉड. आम्ही आत्महत्या करू. दिस इज द फॅक्ट. हे झाल्यानंतर त्या मुलांनी लग्न केलं. त्याच्यानंतर काय झालं की पहिले 3 महिने ही वॉज लाईक गोईंग मॅड, की हिचं अजून डोक्यात तेच आहे का म्हणजे तो स्वतःहून उकरून उकरून विषय काढायचा, संशय. हां घ्यायचा. आणि ही ॲक्सेप्टेड दिस इन फ्रंट ऑफ मी की मॅडम मी ह्युमन बिईंग आहे, मी आणि शेवटी पुरुष आहे नाही म्हटलं तरी. आणि तो त्याला ही कन्सेप्ट डोक्यात एकदा घुसली आहे की ह्याच्या बायकोचं आधी काहीतरी होतं, आणि ती समोर येऊन तिने ॲक्सेप्ट केलं, ते एमओयू वगैरे बनवलं. अँड देन ही केप्ट आस्किंग हर, तुझं डोक्यात नाही ना काय आता म्हणजे जाणून बुजून खपली काढल्यासारखं तो विषय झाला. बरं झाला तो झाला. त्याच्यानंतर ती म्हटली की माझं असं काही नाही, की मग किंवा नंतर तिने एक 3 महिन्यांनी मग तो स्टेबल झाला. देन ही स्टार्टेड थिंकिंग की आपण मॅरेज, लग्न तर झाले, आपण कंटिन्यू करू, लेट अस प्लॅन अ फॅमिली अँड ऑल. अँड देन ही दे गेव अ बर्थ टू अ सन. तो आता 13-14 दिवसाचा झालाय. आणि झाल्यानंतर 3 महिन्याच्या नंतर एक 5-6 महिन्यांनी मग तिने कधीतरी पुन्हा त्या मुलाचा विषय काढला, आणि त्याच्यामुळे हा डिस्टर्ब झाला. तर माय क्वेश्चन वॉज टू हिम वॉज की तू सगळं समजून उमजून केलंस ना, तुला माहिती होतं की तुझ्या बायकोचा अफेअर आहे, शी ॲक्सेप्टेड दिस बिफोर मॅरेज, साखरपुड्याला तुला जर का इतकं होतं डोक्यात की हे मला पुढे चालवता येणार आहे की नाही, वाय द हेल यू गॉट मॅरिड विथ हर. आणि तू केलंस ना, यू हॅव रिझन्स. व्हॉट रिझन्स यू गिव्ह मी. एक तर माझ्या वडिलांचं प्रतिष्ठा होती गावामध्ये, पत्रिका वाटून झालेल्या, आणि दुसरी गोष्ट तिच्या आईवडिलांनी तुझ्यासमोर पदर पसरला की बाबा माझ्या मुलीला पदरात घ्या. हां, मग तू सगळं समजून उमजून तू मन मोठं केलंस ना, देन बी इट लाईक दॅट. तू त्याच्यावरच स्टिक कर ना, तू राहा ना तसा. मग मग तू का नंतर उकरून उकरून विषय काढतोयस. मग तसं केल्यामुळे म्हटलं आता तुला जर का प्रॉब्लेम्स यायला लागले, अँड देन बेबी झाला, अँड देन ऑल ऑफ अ सडन ती एकदम वाघ झाली मुलगी नंतर. आणि मग तिची आई आली, काहीतरी त्यांनी सांगितलं, अँड देन शी स्टार्टेड सेइंग मला नाही यायचं आता तुझ्याबरोबर, तू मला मारहाणच करतो, पोलीस कंप्लेंट केली, अमुक केलं. सो आय स्टार्टेड फीलिंग की म्हणजे माझ्या डोक्यात 2 गोष्टी आल्या. एकतर असं तर नाही आहे ना की मुलीच्या आईवडिलांना आधी त्यांनी पदर पसरला कुठल्या रिझनमुळे, की जर का हे गावाकडे नंतर कळलं की हिचं काहीतरी अफेअर होतं, मग आपलं वेगळीच बदनामी होईल, किंवा हे लग्न मोडलं तर वेगळी बदनामी होईल. तसं होण्यापेक्षा कायदेशीर पद्धतीने लग्न करून लेट हर गिव्ह बर्थ टू अ चाइल्ड, आणि मग ती आपल्या घरी आली कायमची, तरी लोकांना आपण सांगायला मोकळे की नवराच असा विचित्र वागला. सो देर आर सो मेनी काइंड ऑफ आपण असे अझम्पशन्स खूप करू शकतो की जर तरच्या इतक्या गोष्टी आहेत, आणि ऍक्च्युअल कशाच्या मागे काय कारण हे आपल्याला कळत नाही. म्हणजे मी माझ्या क्लायंट्सना नेहमी बोलते की बाबा तुझे 4 भिंतीच्या बेडरूमच्या आतमध्ये काय घडलंय ना, म्हटलं फक्त 3 लोकांना माहिती असतं, तू स्वतः, नवरा, बायको, न तर देव, बस. आणि वी आर ऍक्च्युली ऑन ट्रायल, जजेस अँड लॉयर्स आर ऑन ट्रायल, की आम्ही विचार करत बसतो, आम्ही अज्युम करत बसतो, आणि आम्ही आमच्या क्लायंटच्या बाजूनी लढत राहतो, कारण त्यांनी जे इन्फॉर्मेशन आम्हाला दिलेली असती, वी जम्प ऑन दॅट बेस ओनली. पण ऍक्च्युअल मध्ये काय घडले त्यात दोघांनाच फक्त माहिती असतं पर्सनली आतमध्ये. हा आता तुम्ही जो मुद्दा मांडलात ना, तो मला एक नेहमी हल्ली म्हणजे मला प्रश्न पडतो की लग्नाच्या आधी तुमचं काय होतं हे का माहिती पाहिजे मुळात? हो. कशासाठी पाहिजे? मग ते फिजिकल लेवलला होतं का, इमोशनल लेवलला होतं का, सिरियस होतं का, फक्त फ्लर्टेशियस होतं का? व्हाय डू यू वॉन्ट टू नो दॅट? पण एक सांगू का कारण मॅम, काय आहे? आत्ता तुम्ही दोघं, नोबडी इज होल्डिंग यू ॲट अ गन पॉइंट. तुमच्या चॉईसने तुम्ही एकमेकांना जोडीदार म्हणून ही सगळी लिबर्टी तुम्हाला आहे. मग ही लिबर्टी असताना तुम्ही जर निवडत असलात तर आधी होतं का नव्हतं ह्याच्याशी बरं 27 आणि 28व्या वर्षी जर लग्न आता होत असतील
तर त्याच्या आधी जर काही रिलेशनशिप्स असतील अगदी सिरियस असतील आणि सेक्शुअल रिलेशनशिप पण असेल तर हाऊ डज दॅट मॅटर. इथे मला असं वाटतंय की आता हे माइंडसेट बदलायला पाहिजे आहेत की इथून पुढे मोनोगामीचा अर्थ इतके वर्ष बिईंग विथ वन पर्सन ऑल लाईफ लॉंग. आता मोनोगामीचा अर्थ बिईंग विथ दॅट पर्सन वेन आय एम इन अ रिलेशनशिप. किंवा असं लग्नाच्याही बाबतीत असं होतं ना की पूर्वी असं होतं की आय वुड गेट मॅरिड अँड हॅव सेक्स फॉर द फर्स्ट टाइम. आता आय वुड गेट मॅरिड अँड स्टॉप हॅव्हिंग सेक्स विथ अदर्स. ऍक्च्युली असं व्हायला लागलंय. असं होणं म्हणजे हे खरं तर त्याच्यातलं ह्याला कशाची पांघरुणं घालतो आपण. पण एक काय हे हट्ट आहेत की मला सगळं मागचं माहिती माहिती पाहिजे. व्हाय द हेल यू वॉन्ट टू नो इट. आत्ता तू तयार आहेस का. पण अगेन मॅडम ह्याच्यामध्ये ना 2 गोष्टी आहे जे मला वाटतात की यू नेवर नो की समोरचा माणूस कुठल्या पद्धतीने विचार करणार आहे पुढे जाऊन तरी. अगदी म्हणजे 2 प्रकारची लोक असतात जसं मी तुम्हाला म्हटलं की एक तर असं असतात की ज्याला काहीच जाणून घ्यायचं नाही की नको सांगूस मला. काय काय वेळेला असं होतं की दे ट्राय टू से म्हणजे दोन्हीपैकी कोणी समोरच्या पार्टनरला सांगायचा प्रयत्न करतं की तुला माझ्या पास्टमध्ये काय झालं मला सांगायचं आहे. बट तो तिथेच थांबवतो तो किंवा ती की नको आय डोंट वॉन्ट टू नो. म्हणजे काय म्हणतो ना आपण अजाणतेमध्ये का ते अज्ञानात सुख अज्ञानात असतं सुख आहे. तसं. हां की नाहीच जाणून घ्यायचं म्हणजे त्या भानगडीतच पडायचं नाही. म्हणजे ते किडे वळवळायलाच नको डोक्यामध्ये. पण काही ठिकाणी असं पण होतं की त्यांना जाणून तर घ्यायचं असतं पण जाणून घेताना ते मन मोठं दाखवत असतात की बाबा मला काही फरक नाही पडणार आहे काही असू दे पण माझ्याशी क्लिअरली सांग. बट यू नेवर नो की पुढे जाऊन कधी कुठल्या गोष्टीचं विषवेल होईल किंवा कुठलं बी पुढे जाऊन वृक्षाचं रूपांतर घेईल हे आपण काहीच सांगू शकतो. वी अगदी. कॅनॉट प्रेडिक्ट एनिथिंग. माझं- आपण काहीच प्रेडिक्ट नाही करू म्हणूनच शकत माझं आज असं बसून. म्हणणं आहे की आत्ताच्या पिढीने हा विचार करा हां बरोबर. की एक हे तर तुम्ही कशासाठी. एक तर तुम्ही हे ऍक्सेप्ट करा स्वातंत्र्य म्हणजे पूर्वी हां. ज्यावेळेला गन पॉइंटला होल्ड करत होते ना त्यावेळेला हे विचार म्हणजे ठीक आहे. त्यावेळेला ही माहिती हवी असणं गरजेचं होतं. जबरदस्ती लावून दिली जात होती. आजही तुम्ही म्हणताय तसं ग्रामीण भागांमध्ये जिथे जबरदस्ती लावून दिली जातात तिथे ह्या गोष्टी पण तिथे मी मगाशी म्हटलं तसं की बहुतेक वेळेला त्या मुलीलाच ते सगळं हे ठेवायला लागतं. त्या मुलाचा आधी असेल तरी सुद्धा तिलाच स्वीकारायला स्वीकारावं लागतं. लागतं. तिचं असेल तरी तिलाच त्याला मूठमाती द्यायला लागते. हा जो सगळा भाग आहे पण विशेषतः शहरांमध्ये जिथे बऱ्यापैकी निवडीचं स्वातंत्र्य तुम्हाला दिले आहे तिथे जेव्हा तुम्हाला माहिती आहे की तुम्ही निवडलेला पर्याय आहे तिथे हे का पाहिजे. म्हणजे ह्याचा रेलेव्हन्स क्वेश्चन करायला पाहिजे बरोबर. की हाऊ इज इट रेलेव्हंट फॉर माय डिसिजन. कारण मग तिथे पुन्हा म्हणजे त्याचं हे आलं ना की आधी असेल तर मग नंतर पण असंच करेल का. अरे बाबा तुझी गॅरंटी आहे का की तू यातलं काहीही होणार नाही तुझ्या हातनं. हो. म्हणून जे मी मगाशी म्हटलं की ह्या पॉसिबिलिटीज जेव्हा गृहीत धरू तेव्हा मग हे झालं तर काय कशा पद्धतीने ते रिपेअर करता येईल. आणि प्रत्येक अशा प्रकारचं क्रायसिस म्हणजे कुठल्याही रिलेशनशिप क्रायसिसचा तो एक हे असतो की इट ओपन्स यू अप और इट क्लोजेस यू डाऊन. तर हाऊ यू चूज किंवा टू असेही ओपन अनुभव अप आणि अंडरस्टँड द डीपर मिनिंग ऑफ द रिलेशनशिप की ह्या बदललेल्या कॉन्टेक्स्टमध्ये हाऊ डू वी डिफाईन आवर रिलेशनशिप अँड व्हॉट इज गोइंग टू बाइंड अस टुगेदर. मला हा मुद्दा फार इम्पॉर्टंट वाटतो की नवीन म्हणजे व्हॉट आर युअर रिझन्स टू स्टे इन अ रिलेशनशिप. हे जसं काय फक्त तुम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचे नवरा बायको होता म्हणून बदलत नाही तर ते नवरा बायको झाल्यानंतर सुद्धा त्या नात्यामध्ये तुम्हाला बांधून ठेवण्यासाठी अगदी. काय आहेत अगदी. हे डिफाईन्ड असेल तर मग तुम्ही बाहेर त्या गोष्टी शोधायला जाणार नाही. करेक्ट. तर हे खूप आणि महत्वाचं आहे. म्हणजे मी असं नेहमी म्हणते की व्हॉट ब्रिंग्स टू पीपल टुगेदर रेअरली कीप्स देम टुगेदर. इफ यू वॉन्ट टू बी टुगेदर यू हॅव टू फाइंड आउट. Yeah. मग ते तुम्ही कांदेपोह्याच्या मार्गाने जा किंवा लव्ह स्टोरी तुमची असो. वेन यू गेट मॅरिड यू आर गोइंग टू बिल्ड अ लाईफ स्टोरी टुगेदर. इट्स नो मोर अ लव्ह स्टोरी. इट्स अ लाईफ स्टोरी. बरोबर. मग व्हॉट इज गोइंग टू बाइंड अस टुगेदर. आपल्याला एक्सपेक्टेशन्स फ्रॉम आवर लाईफ काय आहेत इंडिव्हिज्युअली पण आणि टुगेदर पण. आपली स्टोरी लाईफ स्टोरी व्हॉट इज इट गोइंग टू बी कन्सिस्टिंग ऑफ. मुलं असणार आहेत नसणार आहेत हवी आहेत नाही आहेत
जबाबदाऱ्यांचा हे कसं आहे. म्हणजे ह्या कुठल्याही गोष्टी जर न बोलता लग्नामध्ये उडी मारली तर पुन्हा तोच मुद्दा आहे. मग स्टिरियोटिपिकल एक्सपेक्टेशन्स म्हणजे मागे एकदा माझ्याकडे एका मॅट्रिमोनियलचे हे आले होते आणि मग ते चेंजिंग ट्रेंड्स आणि असं ते मला म्हणत होते की आम्हाला तुमचं त्याच्याविषयीचं अनालिसिस हवं आहे. म्हटलं एक मिनिट, हे तुम्ही बोलण्याच्या आधी ट्रेंड्स चेंज झालेत का नाही हे तर आधी आपण बघूया बिफोर वी मेक द स्टेटमेंट अँड स्टार्ट ॲनलायझिंग दॅट. तर म्हटलं मला तुमच्या मॅट्रिमोनियलमध्ये नाव नोंदवले जे जातात तर त्याच्यामध्ये 3 एक्सपेक्टेशन म्हणजे 3 क्रायटेरियाचे मला म्हणजे सिग्निफिकन्स प्रायोरिटी लिस्ट सांगा. अपिअरन्स, इन्कम आणि एज्युकेशन. हां, तर मुलांकडनं असलेल्या अपेक्षेमध्ये इन्कम नंबर 1, एज्युकेशन नंबर 2 आणि अपिअरन्स नंबर 3. मुलींकडनं असलेल्या अपेक्षेमध्ये अपिअरन्स नंबर 1, एज्युकेशन नंबर 2, इन्कम नंबर 3. काय बदललंय? त्यामुळे हा जो घोळ पुन्हा पुन्हा होतोय ना की ह्या शक्यता तर निर्माण झाल्या आहेत, हक्क तर वाटायला लागलेले आहेत, अपेक्षा अनप्रेसिडेंटेड पद्धतीने वाढलेल्या आहेत आणि मग त्याचं फ्रेमवर्क मात्र 50 वर्ष मागचं आहे. डझंट वर्क. बरोबर. ते नाही इथून पुढे त्या पद्धतीने ते चालणार आहे. आणि म्हणून ते जे मी मगाशी म्हटलं ना की ते वाढताना दिसतंय म्हणजे ते विस्कटतंय आता. कारण ते फाउंडेशन एक्सटेन्शन ऑफ द पास्ट म्हणून आपली लग्न इथून पुढे टिकणार नाहीत हे नक्की आहे. त्यामुळे हा मुद्दा मला असं वाटतंय की खूप लक्षात घेण्याची गरज आहे की हे होणार आहे. नो प्रॉमिसेस. प्रयत्न करू. हे झालं तर त्याचं काय करायचं हे आपण बघू वेळच्या वेळी. येस, आपण बऱ्यापैकी अडल्ट्री आणि या सगळ्यावरती बोललो. पण किती म्हटलं तरी हे खूप येतंय, खूप घडतंय. तर अशा सिच्युएशन्समध्ये काय करायचं? म्हणजे ज्यावेळेस माझी पार्टनर काय म्हणूयात, मला दिसतंय की ही इज गेटिंग इन टू एन अफेअर, म्हणजे आय सी हिम ऑर हर इन एन अफेअर. तर अशा वेळेस काय केलं पाहिजे? म्हणजे 2-3 गोष्टी त्या बाबतीत नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत. मी मगाशी जसं म्हटलं तसं की इट कुड हॅव बीन मी. फक्त आमच्या केसमध्ये ही आहे किंवा आमच्या केसमध्ये हा आहे एवढाच. त्याच्या पलीकडे हे माझ्याकडनं कधीच होणं शक्य नाही, मी अमुक नाही. हा एक मुद्दा लक्षात घेण्याची गरज आहे. म्हणजे तो नैतिकतेचा, एथिकल, हे राईट रॉंग, ब्लॅक व्हाईट ह्याच्यात बघण्याचं इथून पुढे तरी टाळलंच पाहिजे. ओके. दुसरा भाग की आता त्याचं मला काय करायचंय, आणि मग ज्याचं आहे त्याला सुद्धा स्वतःला जे केलंय त्याविषयी गिल्टी नसेलही वाटत किंवा दुःख किंवा वाईट वाटतही नसेल, कारण त्या नात्याने काहीतरी त्या व्यक्तीला दिलेलं असतं. पण आपल्या जोडीदाराला आपण दुखवलं ह्याचं दुःख आणि गिल्ट आहे का? डू आय वॉन्ट टू रिस्टोर दॅट? हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे परिणामाच्या भीतीने यातलं काहीच होऊ नये किंवा ते मी चुकलो असं पश्चाताप होऊन असं झालं पाहिजे असं नाही. त्या नात्यात म्हणजे तो जो मी पर्याय निवडला त्याविषयी मला गिल्ट नाहीये, कारण त्या नात्याने मला काहीतरी दिलंय. पण मला गिल्ट आहे ते माझ्या जवळच्या एका व्यक्तीला मी दुखावलंय, आणि मग त्या दुखावलेपणाचं मी काय केलं पाहिजे किंवा दॅट यू मॅटर टू मी, हे मला कुठल्या कुठल्या बाबतीत मला ते हे करता येतं. मग त्या समोरच्या जोडीदाराच्या आलेल्या रिॲक्शन्स मला घेता येतात का? म्हणजे मगाशी जसं ह्या की किती वेळा बोलणार आहेस किंवा किती वेळा बोलणार आहेस तू, असापेक्षा सुद्धा हो ते बॉदर करतंय ना, तर मग लेट मी रिस्पॉन्ड टू इट. किंवा ज्याला हे चीटेड फिलिंग आहे त्याने सुद्धा किती जाणून घ्यायचं. बिकॉज how much knowledge is going to help you and how much knowledge is going to hamper your relationship. ह्याच्यामध्ये सुद्धा तर की हे प्रश्न येणं जितकं की काय केलं, मग असं केलं असेल का, तसं केलं असेल का, केव्हा भेटले, कुठे भेटले, कसे भेटले, किंवा त्यासाठी ते फोन, म्हणजे
तो एक मला नेहमी हल्ली वाटतो की ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी आणि ह्या सगळ्या गॅजेट्समुळे इट्स डेथ बाय 1000 कट्स. की किती मी त्याचे पुरावे गोळा करायचे आहेत आणि ती इन्फॉर्मेशन घेऊन इज इट हेल्पिंग मी टू हील ऑर इज इट वर्सनिंग तो माय मेंटल स्टेट. तर ज्याला चीट केलं गेलं आहे त्याने सुद्धा ह्या गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे की किती विचारायचं आहे मी, किती खोदून खोदून विचारायचं आहे आणि ते खोदून खोदून विचारल्यानंतर प्रत्येक वेळेला जे बाहेर येणार आहे ते मला हिलिंगला मदत करणार आहे का अजून खच्ची हम्म. करणार आहे. हम्म. कारण मोर यू प्रोब मग त्याच्यामध्ये काही ना काहीतरी दिसत राहतं. तर हा जो भाग आहे त्यामुळे हे घडतं तेव्हा एक तर नैतिकतेचा विषय करू नका, हम्म. काळं पांढरं करू नका त्याला. ह्युमन हे आहे, ते झालं आहे, ह्याचं पुढे काय करायचं आहे. हम्म. हम्म. याला जोडून मला हे एक आणखीन एक विचारायचं आहे की बऱ्याचदा असं होऊ शकत असेल की काय एक ॲक्सिडेंटल सिच्युएशनमध्ये पार्टनर शिवाय कुठे वेगळ्या ठिकाणी एक्सप्लोअर केलं गेलं, पण ॲट वॉट पॉइंट ती तुमची टेंडन्सी बनते. म्हणजे काय म्हणूयात, पहिल्या वेळेस झालं म्हणून ते एक्सेप्ट केलं, माफ केलं, ते त्याच्याबद्दल बोललं गेलं, पण ते परत परत होत गेलं, तर मग परत परत एक्सेप्ट करायचं का? आणि मग परत परत मग डज इट बिकम पार्ट ऑफ युअर शेवटी लाईफ? शेवटी टेंडन्सी हा अतिशय फसवा आणि चुकीचा शब्द आहे. फर्स्ट टाइम वेन यू डू इट, इट कॅन बी अ मिस्टेक. लेटर ऑन इट्स अ चॉईस, चॉईस. राईट. आणि कसं आहे माहिती का, आणि तो चॉईस तुम्ही जोपर्यंत सेल्फ कन्फ्रंटेशन करत नाही की बरोबर, वेन आय मगाशीच मी म्हटलं तसं की वेन आय मेक अ चॉईस आय हॅव ऑलरेडी चोजन अ कॉन्सिक्वेन्स. तो मला वेगळा निवडायला लागत नाही. सो इफ आय वॉन्ट अ डिफरंट कॉन्सिक्वेन्स देन आय हॅव टू चेंज माय चॉईस. आय कॅनॉट हॅव अ डिफरंट कॉन्सिक्वेन्स विथ द सेम सेम चॉईस. चॉईस. की मी हे चॉईसेस करत राहीन तरी सुद्धा इकडचं जे आहे ना ते सगळं बिनबोभाट चालू राहील. हो. नो, इट्स नॉट गोइंग टू हॅपन. म्हणजे ह्याचं एकदम उत्तम उदाहरण म्हणजे ते मूवी होता बघा, स्मिता पाटील आणि गिरीश कर्नाड, ते गाणं आहे, सुन्या सुन्या मैफिली. चैत्र आय नाही. नाही 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 नॉट जैत्र, उंबरठाचं उंबरठा. उंबरठा. येस येस येस. तर त्याच्यामध्ये तसं घेतलंय बघा की ती सर्व्हिससाठी शी गोज अवे फ्रॉम हर हाऊस, काही काळासाठी ती वेगळीकडे जाते. एका मला वाटतं जेलची ती सुपरिटेंडेंट हो, होते का हो, असं हो, काहीतरी हो, होतं. आणि इथे नवरा स्टार्ट्स हॅव्हिंग एक्स्ट्रा मॅरिटल विथ सम अदर लेडी, आणि तो म्हणजे ती पत्रव्यवहार असेल किंवा फोनवर बोलत असते आणि तो तिला जाणीवही होऊन देत नाही की माझं असं काहीतरी चाललंय. गिरीश कर्नाड होता. आणि ऑल ऑफ अ सडन ती काही महिन्यानंतर जेव्हा ती घरी जाते तेव्हा तिला हे उलगडा होतो की आपला नवरा ऑलरेडी इतके महिने आपण नाहीये, तर आपली कमी ती दुसऱ्या कुठल्या स्त्रीच्या मार्फत तो पुरी करतोय. आणि मुलीलाही, ती मुलगी छोटी असते, तिलाही त्याने म्हणजे वडील आणि आजी आजोबांकडे सोडलेलं असतं. तिलाही फारसं म्हणजे अटॅचमेंट आईसोबत राहिलेली नसते, म्हणजे तेवढ्यापुरते ती भेटते वगैरे. पण तो तिला असं म्हणतो नंतर की तू काळजी करू नकोस, हे आहे असं चालेल, मी तुलाही अंतर देणार नाही, तू तुझ्या कामावर कॉन्सन्ट्रेट कर आणि जेव्हा तू इथे येशील तेव्हा आपण एकत्र राहू. अँड वेन यू आर नॉट हिअर, इनडायरेक्टली ही ट्रायज टू सजेस्ट की आय एम गोइंग With गोइंग her. विथ हर. Correct. म्हणजे कसं काय तुम्ही असं एक्सपेक्ट करू शकता एक्झॅक्टली. म्हणजे की तिला तिच्या गरजा हां, नव्हत्या का? ती मग तिलाही कामानिमित्त बरं लांब गेली तेव्हा हां तिला ह्या गरजा नव्हत्या का? हां एक्झॅक्टली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेक्शुअल डिझायर्स बाईचे पण इंडिपेंडंट असू शकतात Correct. किंवा आहेत, ही फॅक्टच मुळात कित्येक अगदी. पुरुषांना ॲक्सेप्टच नसते. हो. अगदी हे अगदी. ॲक्सेप्ट किंवा ॲट द टाइम ऑफ इंटरकोर्स ती काय काय म्हणायचं त्याला, ते हॅपीनेस, ते सॅटिस्फॅक्शन द लेडी ऑल्सो हॅज दॅट राईट, हे सुद्धा कित्येक लोकांना ॲक्सेप्ट नसतं. माझं काम झालं, संपलं. हो. आय एम लिस्ट बॉदर्ड वेदर यू आर सॅटिस्फाईड ऑर नॉट, और तुला तो आनंद मिळालाय का नाही मिळाला ह्याचं काही हे राहत नाही. म्हणून कित्येक वेळेला तसेही रिलेशनशिप्स तयार होतात. म्हणणे पण आपण त्यावेळेला आपण म्हणजे स्त्री ही काय ती चरित्रहीन आहे किंवा असं असं तिला एकदम असे मोठे मोठे शब्द वापरून आपण हे करतो. पण त्याच्या मागचं जे रिझनिंग आहे, व्हॉट इज द रूट कॉज ऑफ एव्हरीथिंग, आपण सपशेलपणाने त्याच्याकडे डोळेझाक करतो किंवा आपण जाणून बुजून दुर्लक्ष करतो, आपण असं म्हणता येईल. हम्म. मग त्यामुळे लग्न जरी असलं तरी लग्न म्हणजे फक्त बायकोनी किंवा नवऱ्याने आपापल्या ड्युटीज करत राहणं नाही. देर आर सो मेनी थिंग्स बियॉन्ड इट. बरोबर.
तुम्हाला एक कंपॅनियनशिप हवी असते आणि जसं तुमचं वय वाढतं तसं ती कंपॅनियनशिपची जास्त गरज वाटायला लागते. दॅट इज व्हॉट आय फील, की यंग एजमध्ये तर सेक्स किंवा एकत्र असणं हा एक कॉन्सेप्ट असतोच. पण आफ्टर अ सर्टन पॉईंट ऑफ लिमिट 40, 45, 50 ओलांडली की सेक्स हा एकदम दुय्यम होऊन जातो भाग. पण तरीसुद्धा एक कंपॅनियन आपल्यासोबत कोणीतरी हवा टू शेअर ऑल द थिंग्स विथ ईच अदर, की माझं काय सुख दुःख आहेत, मला आत्ता आजच्या घडीला काय वाटतंय, ते कोणीतरी माझं जवळचं शेअर करण्यासाठी माझ्यासाठी हवा माझ्याजवळ. तीच फक्त एक भावना शेवटी राहते. आणि आफ्टर ऑल एक एक ओल्ड एज झालं की देन यू नीड समबडी सपोर्ट फिजिकली, इमोशनली, दोन्ही बरोबर गोष्टी आहे. असतात. सो देर आर सो मेनी थिंग्स अँड मॅरेज इज नॉट जस्ट की दोघांनी लग्न केलं आणि एकत्र. इट इज मच मोर वायडर दॅन दॅट. खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. राईट. मला आणखीन एक मुद्दा खूप महत्वाचा वाटतो, की काय कारण म्हणजे मी कालपासून एक बेसिक रिसर्च करतो त्याच्याबद्दल, काही आर्टिकल्स वाचली. तर मला असं वाटतं, मी वाचल्यानंतर असं लक्षात आलं, की सतत ना म्हणजे आमच्या जनरेशनला एक्साइटमेंट हवी आहे. करेक्ट. म्हणजे जरी ती त्या म्हणजे हेल्दी रिलेशनशिप आहे, त्यात काहीही नाहीये की मी आणि ती व्यक्ती जोडीदार आहे ते दोघेही एकमेकांना लॉयल आहेत, खुश आहेत, सगळं सुखवस्तू व्यवस्थित चाललंय, पण काहीतरी एक्साइटमेंट हवी आहे. मी काल फार एक इंटरेस्टिंग आर्टिकल वाचत होतो. त्यात मला कळलं की एक ग्लिडेन नावाचं ॲप आहे, ज्याच्यात फक्त एक्स्ट्रा मरायटल गोष्टींसाठीचं डेटिंग ॲप आहे, की जिथे लोक एक्स्ट्रा मरायटल एक्सप्लोर करण्यासाठी स्पेसिफिकली बनवलेलं गेलेलं डेटिंग ॲप आहे, की ज्यात तुम्ही तुमचा सोशल ग्रुप जो काय आहे, सोशल सर्कल्स आहेत ते तुम्ही निवडता आणि ते सोडून इतर सर्कल्समधले मॅचेस तुम्हाला मिळायला लागतात. आणि मी जेन्युइनली सांगतोय, मी काल त्याचे टेस्टिमोनीज वाचत होतो आणि लोकांचे असे होते टेस्टिमोनीज की आय हॅव बीन मॅरिड फॉर 17 इयर्स, हॅपीली मॅरिड. तिथे एक सेगमेंट होता हॅपीली मॅरिड म्हणून. आय हॅव बीन हॅपीली मॅरिड फॉर 17 इयर्स, बट दिस एक्सप्लोरेशन गेव मी अ न्यू विजन, गेव मी अ न्यू लाईफ. मला असं झालं की हे वेगळं आहे. हो. तर ह्याचा सगळ्याचा मला असं वाटतं की एक्साइटमेंट कडे फार जास्त कल आहे, की माझं चाललंय व्यवस्थित, पण मला सतत काहीतरी एक्साइटिंग पाहिजे. करेक्ट. कारण पुन्हा हा जो ना की तुमचं आयुष्य हॅपनिंग पाहिजे. मग आयुष्य म्हटलं की नातं आलं, हे आलं, मग मला स्टॅबिलिटी पण पाहिजे, नॉवेल्टी पण पाहिजे, सिक्युरिटी पण पाहिजे, सरप्राइजेस पण पाहिजेत. नाही होणार आहे हे असं. नाही पण मग आणि त्याच्यामुळे मग आपण हा जो त्यातला हे आहे ना, तर मग सी एव्हरीथिंग कम्स ॲट अ कॉस्ट. राईट. मग हे जर हवं एक्झॅक्टली. असेल तर मग ह्याच्यासाठी प्रिपेअर व्हा ना. नाही, मी तेच बोलणार होते आता, की जे आपण आता जे क्राईम्स पण बघतो, की जे ओघानी कम्स हँड इन हँड, म्हणजे असं प्रत्येक वेळेला होत नाही की तुमचं सगळं छान चाललंय. जसं जस्ट नाव यू सेड, की तू म्हणालास की सगळं छान चाललंय, 17 वर्ष लग्नाला, पण त्याला एक्साइटमेंट पाहिजे म्हणून तो गेला एक्सप्लोर करायला. सी, जे प्रत्येक वेळेला जसं दिसतं ना तसं नसतं. म्हणजे तुम्ही यू फॉल टू सम ट्रॅप. हां, कित्येक वेळेला असं घडतं की समोरची व्यक्ती मग शी ऑर ही स्टार्ट्स ब्लॅकमेलिंग यू, किंवा काहीतरी वेगळ्या अँगलने घ्यायला सुरुवात करतात, किंवा एखादं मानगुटीवरच बसतं की तुझ्या बायकोला सोडच आता आणि माझ्याबरोबरच ये. म्हणजे ते वेगळं भलतं होऊन हो, बसतात. म्हणजे तुम्ही हो, जाता करायला एक, पण हो. होतं वेगळंच. आणि मग त्याच्यातनं इतर प्रकारचे क्राईम्स घडणं, किंवा मग अगदी विषय बिघडला तर मग एकमेकांचा जीव घेणं, म्हणजे खूप काही घडू शकतं. किंवा अगदीच वर्स्ट केस म्हणजे एड्स सारखे आजार, काहीतरी म्हणजे अनएक्सपेक्टेड गोष्टी तुम्ही सोबत घेऊन येता. Venereal diseases. So many things are there. So I would suggest such people ki don't think that excitement is going to, as madam said, ki everything you have to pay some cost for everything. कशासाठी तुम्हाला काहीतरी तुम्हाला पे करावं लागणार आहे. दॅट कॅन बी इट एनी स्वरूप, कुठलंही स्वरूपाचं असू शकतं. तुमच्या हेल्थवर मॅटर करू शकतं, तुमच्या इमोशनल रिलेशनशिप्सवरती मॅटर करू शकतं, तुमच्या लग्नाचं काय त्याला म्हणतात ना, अस्तित्वावर मॅटर हे आणू शकतं गदा, किंवा मग असं काहीतरी क्राईम घडू शकतात. एनिथिंग कॅन बी पॉसिबल. सो असं नाही आहे की तुम्ही विचार केला आणि तुम्ही निघालात की मैं चल पडा, म्हणजे नाही का, अपनी राह अँड ऑल दॅट इज नॉट गोइंग टू हॅपन ऑलवेज. येस, दॅट इज अ सिरियस थिंग. म्हणजे यू हॅव टू थिंक अबाउट द कॉन्सिक्वेन्सेस ॲज वेल. महत्वाचं आहे. हा जो तू ते ॲप सांगितलंस ना, म्हणजे तो जो मी मगाशी मुद्दा म्हणला की इतक्या गोष्टी आता ॲक्सेसिबल झाल्या आहेत ना, हो.
अवेलेबल झाले आहेत. पूर्वी असं जरी मनात येत असेल लोकांच्या, तरी काय होतं उपलब्ध? हो नाही आता म्हणजे कसं ते बोलणं सुद्धा शक्य नव्हतं म- कोणाशी. हो तिथे या पद्धतीने पुढे जाणं. गोष्टी इतक्या सो ऍक्सेसिबल मी झाल्यात. हा सोशल म्हणजे मी मीडिया कायम आणि म्हणते की हे इलेक्ट्रॉनिक प्रिडेटर्स येस येस आहेत, हम्म आलेले आहेत. टेक्नॉलॉजी मग आता त्याचं पण अस्तित्व मान्य करा की ती टेक्नॉलॉजी इज गोइंग टू बी युअर पार्टनर नो मॅटर हम्म व्हॉट. हम्म मग हम्म तुमच्या रिलेशनशिपमध्ये सुद्धा ती तुमची पार्टनर असणार. हम्म टेक्नॉलॉजी इज गोइंग टू बी युअर पार्टनर. तर मग ह्या सगळ्यामध्ये पुन्हा मुद्दा जो येतो की माझं आयुष्य माझ्या ह्याच्यानुसार त्याच्या माझे गायडिंग प्रिन्सिपल्स काय आहेत, हम्म काय असणार आहे. बरोबर आहे. कारण एवढं नक्की की ज्या पद्धतीचं स्ट्रक्चर आपण आता अजून सुद्धा एक्झिस्टिंग आहे ते काढल्यानंतर पुन्हा जी अनार्की येणार आहे ती काही फार कमी ताण असणारी असणार आहे असं नाहीच आहे ते. बरोबर आहे. म्हणजे पॉलिॲमरीमध्ये सुद्धा विचार करणारी जी मंडळी आहेत त्यांचेही काही ताण कमी नाही आहेत. हो ओके. पण मुद्दा असा की व्हॉट वर्क्स फॉर मी. हम्म आणि असे जेव्हा मी पर्याय निवडते तेव्हा दोन गोष्टी, जे माझं अगदी आवडतं वाक्य आहे की वेन यू पिक वन एंड ऑफ द स्टिक अदर एंड ऑटोमॅटिकली गेट्स पिक्ड अप. त्यामुळे मी ज्या वेळेला पर्याय निवडते त्याच वेळेला मी परिणाम निवडलेला असतो. तर ज्या वेळेला मी असा पद्धतीचा पर्याय निवडते तेव्हा माझं लग्नाचं नातं धोक्यात येणार आहे हा परिणाम मी तेव्हाच निवडलेला असतो. हम्म मग डू आय वॉन्ट टू कॉम्प्लिकेट माय लाईफ ऑर डू आय वॉन्ट टू मेक इट सिम्पल अँड कीप इट सिम्पल. हम्म आणि मग मला इतरही गोष्टी माझ्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्याच्यावर मला फोकस करायचा आहे का, ह्याचा अर्थ ही कमी महत्त्वाची असं नाही आहे, पण ह्याच्या बदल्यात मला मिळणार काय आहे, माझं आयुष्य कॉम्प्लेक्स किती होणार आहे. आणि नुसतंच लग्नाचं नातं नाही तर अख्खं कुटुंब हो स्टेकला लागणार आहे. हो म्हणजे ओव्हरऑल ती सगळी सिस्टीम मोडकळीला येणार आहे का, अशा ह्याला जेव्हा ते येणार आहे तर हा सगळा भाग मी करायचा आहे का नाही. म्हणजे हम्म आपण ज्या अगदी बेसिक सर्व्हायवलच्या नीड्स असतात त्याच्या बाबतीत सुद्धा काही नियम पाळतो ना रे. बरोबर. पण म्हणजे त्यामुळे मला असं वाटतं की लग्न असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा इफ इट इज अन इन्स्टिट्यूशन तर तुम्ही काही एक अंडरटेकिंग हम्म दिलेलं आहे ना, अनरिटन आहे ते. हम्म मग राहा ना त्या नियमात. म्हणजे हम्म त्या संस्थेचे म्हणून तुम्हाला सगळे जर बेनिफिट्स हवे असतील, हम्म म्हणजे ती चांगली का नाही हा मुद्दाच नाहीये. बरोबर आहे. पण तुम्ही लग्न करताना हो हा मग मग एक तर ओपन तुम्ही मॅरेज का, मग एक तर तुम्ही करूच नका मग जसं मी मॅरेज का, म्हणलं इफ यू वॉन्ट टू कीप इट ओपन तर मग मॅरेज का. हो म्हणजे मग आपण तुम्हाला लग्न संस्थेचं स्थैर्य पाहिजे, पाहिजे काहीतरी एक लॉंग टर्म त्याचं कन्सिस्टन्सी पाहिजे ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. हां, तरी सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला नॉवेल्टी पाहिजे, फ्रीडम पाहिजे, कमिटमेंट पाहिजे, पण फ्रीडम पाहिजे. सगळं एका वेळेला नाही नाही पॉसिबल. होणार. मग हे जर हवं आहे तर मग यू हॅव टू निगोशिएट विथ समथिंग एल्स. हम्म किंवा असे अडल्टरीचे आणि मग आपण नाही म्हणतो तर तुम्ही एका नात्यातनं बाहेर पडा आणि मग हे स्वातंत्र्य आहे ना, पाथवेज टू फ्रीडम आता काही कमी नाही आहेत. एक्झॅक्टली. पण मग दोन्ही डगरींवर पाय ठेवून तुम्ही सगळेच गोंधळ जर घालतात, कारण पुन्हा मुद्दा ते योग्य का अयोग्य असं नाहीये, तुमची इंटरनलाइज व्हॅल्यू सिस्टीम काय सांगतीये, तुमच्या आजूबाजूच्या लोकांची इंटरनलाइज व्हॅल्यू सिस्टीम काय सांगतेय, आणि मग ते सगळं स्ट्रक्चर डळमळीत व्हायला सुरुवात होते. हम्म आणि कारण ते मोडलं तर काय, ह्याला उत्तर कोणाकडे नसतं. मग सगळी लोक ना रेटून तेच स्ट्रक्चर पुन्हा जुळवण्याचा प्रयत्न प्रयत्न करतात. पण आता करतात. आणि टेक्नॉलॉजी सोबत अजून एक आणखीन एक गोष्ट याच्यात ऍड झाली आहे की नॉट ऑलवेज अडल्टरी इज समबडी इज गोईंग फिजिकल टू समबडी इन गोईंग फिजिकली डुईंग फिजिकली. व्हर्च्युअल. अजून एक आहे व्हर्च्युअल. एक्झॅक्टली. 4 भिंतीच्या आत दरवाजे खिडक्या लावून व्हर्च्युअल सुद्धा सेक्स होतात सगळे. हल्ली. हो. म्हणजे तसेही रिलेशनशिप्स आहेत. म्हणजे तसं मग त्याला आपण कुठल्या ह्याच्यात ठेवावं किंवा त्याला कसं जज करावं Exactly. की व्यक्ती पर्सनली जाऊन फिजिकली तर कोणासोबत इंटरकोर्स केलेला नाहीये, बट Exactly. मग ही ते- ऑर शी हॅज समवेअर ट्राय टू चीट द पार्टनर बाय डुईंग ऑल दिस थिंग्स व्हर्च्युअली का होईना. बट तुम्ही कोणाला तरी एक्सपोज होताय, कोणाचं तरी तुम्ही एक्सपोजर बघताय आणि मग ते कुठेतरी इमोशनली हर्ट करतं. बिट्रेयल हा मुद्दा आता हां. खरंच मोठा हे वाईट करायला झाला. पाहिजे. आणि त्या इट अर्थाने कॅनॉट बी मी सांगू डिफाईन्ड का इन जस्ट वन की लाईन. निग्लेक्ट हे सुद्धा बिट्रेयलच आहे, डिसरिस्पेक्ट हे सुद्धा बिट्रेयलच आहे.
नॉट अॅक्नॉलेजिंग एनिथिंग ऑफ द अदर पर्सन ऑर युअर पार्टनर, हे सुद्धा आहे. बिट्रेयलच आहे. म्हणजे जेव्हा म्हणजे फंक्शनली बघायचं म्हटलं तर ह्या जेव्हा तुम्ही गोष्टी करता तेव्हा यू आर ऑलरेडी बिट्रेईंग. हम्म. मग त्याच्यात अजून दुसऱ्या कोणाबरोबरची इमोशनल एंगेजमेंट किंवा सेक्शुअल फिजिकल एंगेजमेंट इज ऑल्सो अ बिट्रेयल. राईट. आता आपण एक बोलता बोलता ओघात जो विषय आला ना, की ज्या वेळेस अडल्ट्री, विवाहबाह्य संबंध याचा विषय निघतो त्यावेळेस फिजिकल इंटरकोर्स किंवा फिजिकल प्रॉक्झिमिटीमध्ये तुम्ही आलात तर चीटिंग. पण मी गेल्या आठवड्यात एक पॉडकास्ट ऐकत होतो, तर त्यात एक मुलगी खूप सुंदर म्हणत होती की ती म्हणत होती की मी एक वेळ माझा पार्टनर त्याने काय चूक झाली, आता काय वर्क कल्चरच असं आहे की तुम्ही कामाच्या वेळेत इतके एकत्र असता, काही होऊ शकतं, तर तो काय मी त्याला तो बेनिफिट ऑफ डाऊट दिला. तू कदाचित एक वेळ फिजिकली कोणासोबत काय म्हणूयात ती स्पेस शेअर केली तर मला एक वेळ चालेल, म्हणजे नॉट एक्सेप्टेबल, पण त्यातल्या त्यात फिजिकली चालेल. पण मेंटल आणि इमोशनल स्पेस म्हणजे इमोशनल चीटिंगचा जो हे आहे, मग अडल्ट्रीमध्ये जितकं महत्त्वाचं फिजिकल इन्व्हॉल्वमेंट विथ समबडी एल्स आउटसाइड द मॅरेज आहे, तितकंच मला वाटतं इमोशनल चीटिंग हा तितकाच मोठा भाग आहे. आणि त्याच्यावरती आपण बोलू शकलो तर, कारण जरी कुणी इंटेन्शनली त्याचा विचार करत नसेल की मला आत्ता जाऊन चीट करायचं आहे, मला आत्ता जाऊन हे करायचं आहे, सुरुवात तर होताना ती इमोशनल गोष्टींपासूनच होते ना. म्हणजे आय स्टार्ट गेटिंग इमोशनली अटॅच्ड टू समबडी आउटसाइड माय मॅरेज अँड देन थिंग्स स्टार्ट हॅपनिंग. तर मला वाटतं इमोशनल चीटिंग वरती आपण थोडंसं आणखीन इलॅबोरेट करून बोलू शकतो. एक मला असं वाटतंय ओमकार की हे डिफरन्सिएशनच चुकीचं आहे मुळात. ओके. बिट्रेल इज बिट्रेल, इट कॅनॉट बी Adultery is डिफाईन्ड और adultery. डिफरन्शिएटेड. येस. आणि म्हटलं तसं की एकदा तुम्ही हे ट्रान्सग्रेस केल्यात पिरियड, मग त्या कुठल्या अर्थाने केल्यात तुम्ही हा मुद्दा राहत नाही. बरोबर. आणि मग ते मला ऍक्सेप्टेबल आहे का नाही आहे, देन आय हे हॅव अ ठरवायचं. चॉईस टू बी इन दॅट रिलेशनशिप. हम्म. आणि जर मला असं वाटलं की दिस इज समथिंग विच इज नॉन निगोशिएबल फॉर मी, तर आय कॅन ऑलवेज से थँक्यू व्हेरी मच. Yeah. म्हणजे त्याचा एवढा मोठा परत मग हे करण्याचं कारण काय आहे? राईट. एक सांगू का की मोनोगामी हा जो मुद्दा आहे ना, हा सोशल, कल्चरल, इकॉनॉमिकल आणि पॉलिटिकल असा कन्स्ट्रक्ट आहे की ओव्हरऑल सगळ्या कम्युनिटीचं वेलबिईंग आणि ह्याच्यासाठीचा हा स्ट्रक्चर आहे. ह्याच्यात माणसाचा स्वभाव, माणूस म्हणून कसा आहे, त्याची बायोलॉजिकल किंवा इव्होल्युशनरी त्याची हे कशी आहे, ह्याचा कशाशीही संबंध नाही. संबंध नाहीये. हे एक कन्स्ट्रक्ट आहे, ह्युमन कन्स्ट्रक्ट आहे. हो. म्हणजे जसं रिलिजन आहे तसाच तो ह्युमन कन्स्ट्रक्ट आहे, माणसाने निर्माण केलेला कन्स्ट्रक्ट आहे काहीतरी गोष्टी चालण्यासाठी. पुन्हा म्हणजे मग ते पेट्रियार्कीपासनं अनेक गोष्टी, म्हणजे शेती करायला लागल्यापासून हे मुद्दे आले ना. हो. हो. जोपर्यंत शिकार करत होतो तोपर्यंत मुद्दा नव्हता. शेती करायला लागल्यानंतर, साठवणूक करायला लागल्यानंतर, मी केलेली साठवणूक माझ्याच हम्म. पुढच्या पिढीकडे जायला पाहिजे, ह्यासाठी ते मूल माझंच आहे ह्याची मला खात्री पाहिजे. हम्म. आणि मग ती खात्री पाहिजे तर ऑब्व्हियसली मोनोगामी पाहिजे, हम्म. दुसरा पर्याय नाही. साठवणूक करत नव्हता माणूस जोपर्यंत हंटर गॅदरर होता तोपर्यंत हे मुद्देच येत नव्हते. साठवणुकीचे हे सगळे मुद्दे की माझं जे आहे ते माझ्याच जीन्समध्ये पुढे गेलं पाहिजे, मग ते माझ्याच मुलाला, मग माझंच पोरग आहे हे कळणार कसं? आई सोडून दुसरं कोणीच सांगू शकत नाही. मग हे मोनोगामी आणा, मग त्याची ती सगळी स्ट्रक्चर्स आणा, मग त्याच्या अराउंड त्या इकॉनॉमी बिल्ड झाल्या, त्याच्या अराउंड सगळे पॉलिटिकल नरेटिव्ह बिल्टअप झाले. हे सगळा जो भाग आहे ना, ह्याच्यामध्ये माणूस आणि माणसाचं असणं आणि त्याचं सगळं इव्होल्युशन पासूनच्या त्याच्या आहे. कारण आपण बाय डिझाईन मोनोगॅमस नाहीच आहोत. मल्टिपल को-बॉन्डिंग साठीच आपलं डिझाईन आहे. दॅट इज व्हॉट वी हॅव बीन ॲज अ स्पिशीज. पण मग मुद्दा परत असाच आहे की इतर सगळ्या बाबतीत नियम घातलेत ना, मग याही बाबतीत नियम पाळूया ना. भूक लागली म्हणून आपण नाही ना उकिरड्यावरचं अन्न खात. तहान लागली म्हणून गटारातलं पाणी पित नाही ना. मग हे नियम जर माझ्या बेसिक सर्व्हायव्हल नीड बाबत जर मी घेतले आहेत,
आणि माणूस म्हणून आपण प्रगत माणूस म्हणून जगतो आहोत, तर मग ह्या बाबतीत एक चौकट पाळायला काय हरकत आहे? त्यामुळे माझ्या दृष्टीने खरं सांगायचं ना, तर ॲडल्टरी हे बाकी दुसरं तिसरं काहीही नसून नियमभंग आहे, शिस्तभंग आहे. की एक शिस्त तुम्ही ती चौकट स्वीकारली आहे, त्या चौकटीच्या शिस्तीत राहा आणि तुमचं आणि इतरांचं आयुष्य सोपं करा. इतकं साधं आहे. कारण लग्न नावाची संस्थेत तुम्ही प्रवेश घेतलाय ना, मग त्या संस्थेचे नियम आहेत. ते नियम पाळा, ते अदरवाईज नियम फिरूच पाळा नका. आणि मेक द थिंग्स. नाहीतर नोबडी कोणी तुम्हाला म्हणत Force नाही नाही केलं. आत्ताच्या घडीला, तर कोणीही तुम्ही लग्न का केलं नाहीत म्हणून विचारत नाहीत. फार फार तर काका मावशा त्या आधीच्या जनरेशनच्या विचारतात, हो. जराव्याने तेही कंटाळतात. Actually. कारण त्यांना मनातल्या मनात माहिती असतं की आपण लग्न करून तरी काय मोठं असं झालंय. फार फार तर पुढची उलट पिढी कधी कधी फार असं सूड उगवायची पण बाजू. मी तेच म्हणजे मी म्हणणार होते की भोगलोय फार ना, फार तू तर पण भोग. कधीतरी मग पुढची कर पिढी तू. फार सुखात बघवत नाहीये. आता त्यांना ढकला लग्नात. ऍक्च्युली. So, पण हा त्यातनं मुद्दा जो वेगळा. फक्त शाणा असतो तो मला आपला डिसिजन पक्का राहतो की नाहीच करायचंय मला. सो मला असं म्हणायचंय की जर मग लग्न संस्था हवी आहे ना, तर ती तिच्या नियमासकट स्वीकारा. बरोबर. आणि मग उगाच सगळ्या कुटुंबांचं, जन्माला आलेल्या मुलाचं, स्वतःचं, जोडीदाराचं सगळं आयुष्य विस्कटावून का टाकताय? I आणि mean, you don't नसे have any right to actually. एक्झॅक्टली Everybody has right to सगळं कुटुंब live डिस्टर्ब होतं peacefully. ना. त्यामुळे कशासाठी? आणि नाही तर त्या पडा ना लग्नातनं बाहेर, नाही तर बरोबर. करू नका लग्न. या सगळ्या संधी आता it is आहेत. as simple as that. एक्झॅक्टली. If you don't want to follow any rules, just stay डोंट out of it. गेट इनटू. आणि Right. मग अगदी कुठल्याही अगदी शिक्षण संस्थेत सुद्धा आपण ऍडमिशन घेतली की एक अंडरटेकिंग देतोच ना. आणि त्यावेळी मग 2 त्या कॉलेजला ऍडमिशन नाही घेत ना. नाही घेत. हे बेस्ट होतं. हो, एकीकडून टीसी काढावा लागतो ना आणि मग दुसरीकडे जावं लागतं. मग संपवा ते आणि मग हे करा. मग हेही धरायचं म्हणजे अगदी निराळा हे फक्त मला शेअर करायला आवडेल की सेक्शुअलिटी आणि ह्या संदर्भात आम्ही म्हणजे पूर्वी जेव्हा प्री मॅरिटल एज्युकेशनचे आम्ही हे घ्यायचो, हो. तेव्हा पुण्यामध्ये डॉक्टर अनंत साठे आणि शांताताई साठे अतिशय वयस्कर जोडपं, दोघंही नाही आहेत आता दुर्दैवाने, पण त्यांनी सेक्शुअलिटी आणि फॅमिली प्लॅनिंग ऑफ इंडियाचं वगैरे खूप पायोनियर काम केलं आणि त्यांच्याबरोबर मी अनेक वर्ष काम केलं. अतिशय गोड जोडपं ते. तर डॉक्टर साठे मला असं अनंत साठे नेहमी म्हणायचे की शिरीषा, आपलं कसं झालंय माहितीये का, सोवळ्याचं सोडून ठेवलंय आणि ओवळ्याचं सापडत नाहीये. मला असं वाटतंय की हा घोळ आपला इतक्या ठिकाणी होतोय ना, तो मला असं वाटतं की आपली संस्कृती, आपलं अमुक, आपलं तमुक हे सगळं बोलायच्या आधी ना, आता जरा थांबूया, काही प्रश्न विचारूया, कन्फ्रंट करूया, स्वतःला कन्फ्रंट करूया, काही फ्रेमवर्क डिझाईन करूया. ट्रायल एररच असणार आहे. बरोबर. आतापर्यंत ऍब्सोल्यूट स्ट्रक्चर असं समाजाला सापडलेलंच नाहीये, हो. म्हणून तर ही स्थित्यंतर होत गेली हो. आहेत. पण आत्ताच्या घडीला अप्रोप्रिएट काय वाटतंय ते करूया. ते जेवढे दिवस चालेल तेवढे दिवस चालेल. हो. मग ती नॅरेटिव्ह त्या दिशेने बदलूया. म्हणजे देअर मॅरेज इज अ फेल्युअर. कशासाठी? जेव्हा चाललं तेव्हा इट वॉज अ गुड मॅरेज ना. इट फिझल्ड आउट फॉर समथिंग एल्स. पण चाललं तेव्हा जे एकमेकांसाठी काही गोष्टी केल्या, प्रेमाने केल्या, एकमेकांच्या जबाबदाऱ्या घेतल्या, एकमेकांना सपोर्ट केलं, ह्याही गोष्टी त्या लग्नामध्ये झाल्या ना. म्हणजे एक गोष्ट सो देअर मॅरेज वर्क टिल अन एक्सटेंट. असं का नाही आपण म्हणत? बरोबर. देअर मॅरेज फेल्ड म्हणजे शेवटचं जे झालं त्याच्या आधी काही घडलंच नाही का? ते डिस्कार्ड ही नॅरेटिव्ह मला असं वाटतं की ही बदलायला पाहिजेत. म्हणजे बोलताना इट्स अ फेल्ड मॅरेज नाही. याचं एकदम दॅट मॅरेज असं- वर्क टिल सम एक्सटेंट अँड देन इट फिझल्ड आउट फॉर Exactly. सम पिरियड ऑफ एक टाइम. एकदम एक्झॅक्ट एक्झाम्पल याच्यावरती देते की एक असंही डिवोर्सचं मॅटर होतं की 30 years ऑफ मॅरेज अँड दे केम फॉर डिवोर्स. जजेसना पण प्रश्न पडतो, एवढे वर्ष तुम्ही एकत्र राहिलात, 30 वर्ष, आत्ता असं काय घडलं की यू वॉन्ट टू गेट सेपरेटेड? द वाईफ हॅड अ सिम्पल आन्सर, मी लग्न केलं,
लग्नानंतर जे काय ॲडजस्टमेंट बायको म्हणून करायचे होते मी सगळ्या केल्या. मुलं झाली, मुलांना सांभाळलं, त्यांना मोठं केलं, घरगृहस्थी सांभाळली, सगळं केलं. मुलांना शिक्षण देताना त्यांचे डबे करणं, त्यांची काळजी घेणं, सगळ्या सगळं केलं. जबाबदाऱ्या पार. मुलं मोठी झाली, आता त्यांचे सेटल झाले. नाव आय वॉन्ट टू लिव्ह माय ओन लाईफ इन माय ओन वे. दॅट इज आय वॉन्ट टू गेट सेपरेटेड. बस. म्हणजे तो जो नवऱ्याचा जो आहे की अमुकच कर, तमुकच कर, किंवा तू हम्म. त्या माझी सगळ्या समाजामध्ये ह्याच्यात मिसेस सो अँड सो XYZ म्हणून तू ओळखली जाते, म्हणून तुला हे करणं योग्य नाही. आय वॉन्ट टू कम आउट ऑफ इट. सिम्पल. मला मला असं राहायचंय. वाटतं ह्या जनरेशनसाठी ना डिव्होर्स किंवा घटस्फोट असं करण्यापेक्षा विवाहमुक्तीचा एक सोहळा डिझाईन करायला पाहिजे. आणि तो सगळ्यांच्या साक्षीने, लग्न हो, पण की मग सगळ्यांच्या साक्षीने हा की केलं ना, मला आता मुलं बाळ नातवंड बस. सगळ्यांच्या साक्षीने एक विवाहमुक्तीचा पण एक सोहळा कारण पण करायचा. मला हा प्रश्न पडतो की का बरं असं होऊ नाही शकत, की का नवरा असं सांगू नाही शकत बायकोला, किंवा बायकोला नवऱ्याला, की ठीक आहे बाबा, आता तू सगळे जबाबदाऱ्या पार पाडलेस ना, आता हे जे राहिलेले आयुष्याचे तुझे वर्ष ना, तू जग तुझ्या हिशोबाने. हो. आय एम नॉट गोइंग टू स्टॉप यू एनिवेअर. का असं होऊ नाही ते शकत? मी मगाशी रिमेनिंग जे इन मी द मॅरेज. म्हटलं ना की का पुरुषांच्या शी हॅज टू बरोबर हे हा कामच झालेलं का नाही. शी हॅज टू टेक दिस स्टेप, की मला आता म्हणजे ऑफिशियली आय वॉन्ट टू गेट सेपरेटेड जस्ट Correct. बिकॉज आय वॉन्ट टू स्टे. Correct. कारण मी हे जर का ते मॅरेज सर्टिफिकेट जोपर्यंत त्याच्यावर लिहिलेलं आहे की मी मॅरिड आहे, तोपर्यंत कदाचित मला या गोष्टी Correct. करता नाही येणार. तर असं का? वाय मी हम्म. वाय म्हटलं ना की कांट ते यू गिव्ह दॅट लग्न फ्रीडम म्हटलं टू की युअर त्या पार्टनर, सगळ्या स्टिरियोटिपिकल बिलीफ दे कम इन हा टू फंक्शन. की जे आता ती ऑपरेशनल झालंय, तू होतात. तुझी कामं केली बाई, हो ठीक आहे, नाव यू ऑल्सो हॅव राईट टू. ऑल्दो खूप उशीर झालेला असतो, पण वाटतं, हम्म. प्रत्येकाला वाटतं की माझ्या हिशोबाने मला थोडं तरी माझ्या हिशोबाने जगता यावं. अगदी हो. ज्या गोष्टी माझ्या करायच्या राहून गेल्या तरुणपणी, मला आता करायच्या आहेत. ऍब्सोल्युटली. ठीक आहे, इट शुड बी ॲक्सेप्टेबल. राईट. मला वाटतं या नोटवर वी कॅन रॅप अप. मला एक मध्यंतरी ऐकलेलं किंवा वाचलेलं कुठेतरी एक हे लक्षात येतंय की एक कुणीतरी कॅरेक्टर आहे जे त्याच्या मित्राला विचारतं की वाय डू आय नीड अ पार्टनर, म्हणजे पार्टनरची काय गरज आहे आयुष्यामध्ये. तर ते दुसरं पात्र त्याला म्हणतं यू नीड अ पार्टनर टू विटनेस युअर लाईफ. तर मला ते खूप हिट झालंय. ते मला ते खरंय. असं इतकं सुंदर वाटलं की मोर देन एनिथिंग आय वॉन्ट माय पार्टनर टू विटनेस माय लाईफ अदर दॅन मी. आणि हे काय सुंदर आहे. म्हणजे खरंय. म्हणजे आता तुम्ही जसं म्हटलात की लग्नाच्या एक्सपेक्टेशन्स बदलल्यात, परिभाषा बदलतायत, तसं आपल्याला जोडून काय ठेवेल त्या इन्स्टिट्यूशनमध्ये, त्या लग्नामध्ये, तुम्हाला त्या रिलेशनशिपमध्ये, हे शोधणं गरजेचं आहे. तर त्या नवीन गोष्टी आपल्याला आपण काय शोधतो आणि आपल्याला काय बांधून ठेवतात त्या नात्यामध्ये, ह्या नव्याने एकदा शोधल्या पाहिजे, त्या डिस्कस केल्या पाहिजे आणि त्या अपडेट केल्या पाहिजेत जर त्या बदलत आहेत तर. तर या पॉईंटवर आपण आजचा एपिसोड रॅपअप करूया. थँक्यू सो मच तुम्ही जॉईन केलं. तुम्हाला जर खुसफुस आणि अमुक तमुकवरचे इतरही शोज आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा. त्याने फार मदत होईल आम्हाला. आणि आम्ही आणखीनही असे लाईव्ह शोज करण्याचाही विचार करतोय. तर त्याबद्दलही तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगा. म्हणजे आम्ही शिरीषा मॅमसोबतच रिलेशनशिप्स आणि इतर गोष्टींवरती लाईव्ह शोजचा विचार आहे. तर तुम्हाला लाईव्ह ऐकायला पॉडकास्ट किंवा या आमच्या गप्पा आवडतील का, ज्यात तुम्हालाही इंटरॅक्ट करता येईल, तर तेही डेफिनेटली कळवा. आणि आणखीनही काही फीडबॅक असेल, आणखीन कोणते विषय तुम्हाला आम्ही हाताळावेसे वाटत असतील तर डेफिनेटली सांगा. धन्यवाद. लोभ असावा.